जे तहानेले भुकेले ते धन्य, ते तृप्त होतील. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त या दिवसामध्ये तुमच्या आणि माझ्या भौतिक गरजा पूर्ण करत आहे. तुम्ही आजारी पडता, प्रार्थना करता, देव आरोग्य देत आहे. तुम्ही आर्थिक समस्यामध्ये येता, प्रार्थना करता, येशू ख्रिस्त पुरवठा करत आहे. कोणीतरी तुम्हाला धोका देतो, तेव्हा देव तुम्हाला उठवत आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हासाठी सैतानानं चालवलेली कुचेष्टा असेल, वादविवाद असतील, तुम्ही प्रार्थना करत आहात, येशू ख्रिस्ताचा धावा करत आहात, आणि देव अनेक सैतानाच्या डावपेचापासून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला वाचवत आहे. हे चांगलं आहे, कारण प्रभू येशूने म्हटलेलं आहे, तुम्हामध्ये असा कोण बाप आहे की आपल्या पुत्राने भाकर मागितली तर धोंडा देईल, अंड मागितलं तर विंचू देईल, मासा मागितला तर साप देईल. तोच येशू ख्रिस्त पुढे म्हणतो, तुम्ही वाईट असताना आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देता, तर जे स्वर्गीय पित्याजवळ मागतात त्यांना तो विशेष करून उत्तम ते दिल्या वाचून राहत नाही. आणि पुन्हा प्रभू म्हणतो, तो पवित्र आत्मा दिल्या वाचून राहत नाही. प्राइज द लॉर्ड. माझ्या प्रिय माता पितांनो, आज तुम्ही आपल्या लेकरांना उत्तमातलं उत्तम देण्यासाठी राबत आहात, कष्ट करत आहात, मुलांची काळजी घेत आहात, त्यांच्या शिक्षणाकडं, त्यांच्या खाण्यापिण्याकडं, त्यांच्या चालचलुनीकडं, त्यांच्या भविष्यासाठी आज आपण आई वडील म्हणून कितीतरी चांगल्या गोष्टी करत असतो. आणि हे चांगलं आहे, कारण तुमची मुलं, आपली मुलं हे परमेश्वराने आम्हाला दिलेली संतती, हे धन आणि देणगी आहे. माझ्या प्रियानो, हे तरुणपणातले पुत्र वीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहेत. परंतु आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगतो की जो परमेश्वर आहे, ज्याने तुम्हाला आणि मला या भूतलावर आपली मुलं बनवलेला आहे, तो परमेश्वर पिता, तो आज तुमच्या आणि माझ्याकडं आपली मुलं म्हणून पाहत आहे. तो त्याची वाणी पाठवून आमच्याशी बोलत आहे. तो आपला आत्मा पाठवून कार्य करत आहे. त्याने तुम्हाला दान, पवित्र आत्म्याची फळं, कृपादान, सामर्थ्य दिलेलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त सहाय्य करणाऱ्या वीरासारखा माझ्या बहिणी, माझ्या बंधू, कुटुंबानं तुम्हामध्ये आहे. परंतु काय, आज वेळ आलेली आहे की आज आम्हाला ही गॅरंटी आहे काय की येशू ख्रिस्त मला नावानिशी ओळखतो, याची तुम्हाला आणि मला गॅरंटी आहे काय? वेळ आलेली आहे परीक्षणाची की तुम्ही वैयक्तिकरित्या येशू ख्रिस्ताला ओळखला आहे काय? का फक्त येशू ताप घालवणारा देव आहे? प्रिय, येशू फक्त ताप घालवत नाही, येशू ख्रिस्त पाप घालवतो. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त फक्त रोग बरा करत नाही, येशू ख्रिस्त आमच्यातले व्याधी मुक्त करणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. येशू फक्त आमच्याला प्रियानो कर्जमुक्त आम्हाला करत नाही, तर तो आम्हाला उकिरड्यावर उचलून अधिपतीच्या पंक्तीला बसवणारा देव आहे. तो आम्हाला समृद्ध आणि संपन्न करणारा ख्रिस्त आहे. आणि ह्याची जेव्हा अनुभव आणि जाणीव आमच्या जीवनामध्ये विश्वासाच्या द्वारे राहते, तेव्हा माझ्या बहीण भावांनो, थोडं पीठ असू दे, माझ्या प्रियानो, कधी कमी भासणार नाही. थोडे पैसे असू देत, उणीव भासणार नाही. आज देवाचा सेवक मी पुन्हा एक वेळा संदेशाद्वारे तुम्हाला उत्तेजन देत आहे. माझ्या बहीण भावांनो, या दिवसामध्ये काळजी करू नका. परमेश्वर तुमच्या प्रार्थनेद्वारे तुम्हाला स्वास्थ्य, आरोग्य, शांती, अन्न, वस्त्र, निवारा देत आहे. चांगली गोष्ट आहे. परंतु आता आम्ही फक्त तेवढ्यामध्ये समाधान न मानता फक्त प्रार्थना, भौतिक गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी नकोत, फक्त भक्ती तात्पुरतं देवाला उंचावण्यासाठी नकोत, फक्त आमचं येशू करणं फक्त काही दिवस आणि महिन्यापुरतं नको. तर प्रियानो, परमेश्वर आज आम्हाला तपासत आहे की आम्ही त्याच्याशी बोलत आहोत काय? रोज त्याच्याशी बोलत आहोत काय? आम्ही रोज त्याचं वाणी वचन ऐकत आहोत काय? आम्ही रोज त्याच्याबरोबर चालत आहोत काय? आम्ही रोज त्याच्या उपस्थितीचा आम्हाला अनुभव येत आहे काय?
माझ्या प्रियानो, ही वेळ आलेली आहे तपासण्याची. कदाचित तुमची धार्मिक जीवन हे वर्षातून एकदा किंवा महिन्यातून एकदा असेल. तुमची धार्मिकता एखाद्या सणापुरती किंवा एखाद्या संकटापुरती असेल. आज जागरूक व्हा, इकडे लक्ष द्या. मी पुन्हा रिपीट करतो, माझ्या प्रिय बहीण भावांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने जी धार्मिकता, येशू ख्रिस्ताने जे आम्हाला नीतिमत्व दिलेलं आहे, एका दिवसासाठी नाही, आयुष्यभरासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने जे आम्हाला तारण दिलेलं आहे ते ठराविक दिवसासाठी नाही, कायमस्वरूपीचं तारण आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्तानं तुमच्यामध्ये जो आत्मा घातलेला आहे तो फक्त या भूतलासाठी नाही, तो आत्मा नाश पाहू नये त्याची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून कान देऊन अंतकरण उघडून आजचा संदेश ऐका. येशू ख्रिस्त म्हणतो, पहा मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुझ्याबरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. माझी तुझ्यावरची दया, माझी तुझ्यावरची माया प्रीती कदापि कमी होणार नाही. माझ्या बंधू बहिणीनो, बरेचदा आम्ही त्याच्याबरोबर बोलणं, आम्ही त्याच्याबरोबर चालणं, आम्ही त्याचं ऐकणं, आम्ही त्याचा धावा करणं, आम्ही त्याच्याबरोबर वेळ घालवणं आमच्या कामकाजामुळे, उद्योग नोकरीमुळे कमी पडत आहे. त्यामुळे शरीरामध्ये पवित्र आत्म्याची फळस आणि दान असताना देखील सामर्थ्य जाणवत नाहीये. हालेलुया. बायबल वाचायची इच्छा असून पण बायबल वाचायला तो सैतान अडखळण करत आहे. भक्तीमध्ये भाग घेण्याची इच्छा असून पण भक्तीमध्ये हात उंच होत नाही. भक्तीमध्ये यायला अडखळण आहे. पैसा भरपूर परमेश्वर देत आहे, पण अर्पण देण्याच्या वेळेला, दशांश देण्याच्या वेळेला हात अडखळत आहे. प्रियानो, याला कारणीभूत तुम्ही नाही, सैतान आहे. कारण त्याला ठाऊक आहे, हे जर हात उंचावून भक्ती करतील तर विजय यांचा आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला ठाऊक आहे, यांनी जास्त दशांश दिला तर यांची पात्र काटोकाट, यांची कोठार भरली जाणार आहेत. त्याला ठाऊक आहे, जास्त हे शास्त्र वाचू लागले तर परमेश्वराच्या अद्भुत गोष्टी स्वर्गाच्या पृथ्वीच्या हे समजू लागतील. त्याला ठाऊक आहे, जास्त प्रार्थना करू लागल्या यांच्या प्रार्थना ऐकून यांना देव उत्तर देऊ लागेल. हॅलो. म्हणून आज देवाच्या प्रियजनांनो, निर्णय तुमच्यावरती आहे. परीक्षण आपण करूया. मी रोज किती शास्त्र वाचतो, मी किती वेळ प्रार्थना करतो, मी महिन्याचे किती रविवार चर्चला येतो, माझ्या कमाईचं अर्पण मी देवाला किती देतो, मी किती भक्ती करत आहे, यावरती तुमचं आयुष्य आणि आशीर्वाद आणि अभिषेक आणि अनुग्रह अवलंबून आहे. प्रेज द लॉर्ड. मी दोष काढण्यासाठी उभा नाही, मी तुम्हाला ख्रिस्तामध्ये उभा करण्यासाठी उभा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. देव आजही बोलू इच्छितो तुमच्याशी. देव आजही तुम्हाला दर्शन देऊ इच्छितो. कारण आपला येशू स्वर्ग सोडून पृथ्वीवर तो मनुष्याला दर्शन देण्यासाठी आलेला देव आहे. तो मनुष्यामध्ये निवास करण्यासाठी आलेला इम्मानुएल आहे. तुम्हाला स्पर्श करण्यासाठी आलेला येशू प्रभू आहे. तुमचे डोळे उघडण्यासाठी आलेला देवाचा पुत्र आहे. तुमचं सर्व प्रकारचे व्याधी काढून टाकण्यासाठी आलेला येशू देवाचा एकुलता एक पुत्र आहे. माझ्या बहीण भावांनो, आज कोणत्या समस्या आहे तुमच्या जीवनामध्ये, आजारपण, भिवू नका, प्रार्थना करा, येशू आजारातून मुक्त करेल. गरिबी घाबरू नका, येशू ख्रिस्ताला सहाय्य मागा, तो तुम्हाला त्या गरिबीच्या संकटातून बाहेर काढेल. बायबल सांगतं, ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झालेला नाही, उद्धार करवत नाही इतका त्याचा हात तोकडा झालेला नाही. परंतु बायबल सांगतं, तुम्ही आणि तुमचं पाप, त्या पापामध्ये कदाचित स्वभाव असेल कठीण, त्या पापामध्ये कदाचित स्वभाव असेल जड, त्या पापामध्ये कदाचित स्वभाव असेल क्षमा न करण्याचा, अबोला धरण्याचा, एकमेकाबरोबर, घरातल्या लोकांबरोबर, आई वडिलांबरोबर, पत्नी बरोबर, पती बरोबर, सासू बरोबर, सुने बरोबर, हा अबोला पाप आहे. आणि मग तुम्ही देवाबरोबर किती वेळ घालवता हे महत्वाचं नाही. जर उघड्या डोळ्याला दिसणाऱ्या आई वडिलांची सेवा करत नाही, त्यांच्याशी बोलत नाही, सुनेशी संवाद करत नाही, सासूशी बोलत नाही, तिच्या गरजा जाणत नाही,
पतीच्या अधीन नाही, पत्नीवर प्रीती करत नाही, तर तुमची भक्ती आणि तुम्ही देवावर घालवत असलेला वेळ काही उपयोगाचा नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज पाप कोणतं आहे? पाप म्हणजे व्यभिचार नव्हे. पाप 1 रुपया चोरला तरी तो चोर, आणि 1,00,000 रुपये चोरलं तरी चोर. प्रियानो, देवाकडे बघताना आमचे अपराध तो बघत आहे. आज वेळ आलेली आहे फक्त प्राप्त करून घेण्याची नाही, प्राप्त झालेलं टिकवून ठेवण्याची वेळ आलेली आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या परमेश्वर तुम्हाला संतती धन देणगी दिली, ती लेकरं आज आमची टिकली पाहिजेत, कारण त्यानं दिलेलं धन देणगी आहे. ती लेकरं तेव्हा टिकतील जेव्हा ती प्रभूच्या मंदिरामध्ये असतील. वेळ आलेली आहे की प्राप्त फक्त करून घेण्याची नाही, तर या परमेश्वरात तुम्हाला जे तारण दिलेलं आहे ते तारण टिकवून ठेवण्याची वेळ आलेली आहे. प्रेज द लॉर्ड. वेळ फक्त प्राप्त करून घेण्याची नाही. ज्या येशू ख्रिस्तानं आपल्या रक्तानं तुम्हाला धुवून शुद्ध केलं, तुमच्याने माझ्या पापांच्या जखमा धुवून काढल्या, तुमच्याने माझे व्याधी बरे केले, आणि आपण आजारातून व्याधीतून मुक्त झालो, आणि आज आम्ही शरीरामध्ये जीवन आहे. हे जीवन निरोगी निर्दोष असावं, सुस्थितीत असावं, ही त्याची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु जर त्या ख्रिस्ताबरोबर त्याच्या अवयव शरीरामध्ये अवयव बनून राहणार नाही, त्याच्या भक्तीमध्ये प्रार्थनेत मंडळीत राहणार नाही, तर जो शैतान जगामध्ये आहे तो धूर्त आहे. तो पुन्हा तुम्हाला एखाद्या पापामध्ये, व्यसनामध्ये, आजारामध्ये, भीतीमध्ये, तणावामध्ये टाकेल, आणि मग कदाचित शैतान पुन्हा एक पापाचा प्रवेश छोट्या छोट्या गोष्टीनं होईल. छोटी छोटी गोष्ट जेव्हा आत येते तेव्हा मोठी गोष्ट घडते. म्हणून याकोबाच्या पत्रात म्हणतो, पाप परिपक्व झाल्यावर काय उपजवतं? मोठं झाड. काय उपजवतं? मरण. आज माझ्या बंधू, आज माझ्या बहिणी, पापाची व्याख्या म्हणजे व्यभिचार नाही, पापाची व्याख्या म्हणजे देवाची आज्ञा मोडणं आहे, पापाची व्याख्या म्हणजे आई वडिलांची आज्ञा मोडणं आहे, पापाची व्याख्या म्हणजे देवाच्या सेवकाविरुद्ध बंड करणं आहे, पापाची व्याख्या म्हणजे मंडळीच्या कार्यात भाग न घेणं आहे. हॅलो, ईश्वर पेत्राला म्हटलं, पेत्रा, तू पेत्रा आहेस, मी या खडकावर माझी मंडळी रचेन. कशासाठी? येशू ख्रिस्ताला मंडळी रचण्याचं का वेळ लागलं होतं? का त्यानं ठरवलं? कारण तो म्हणतो, मी या खडकावर आपली मंडळी रचेन. कशासाठी? यासाठी की या मंडळी पुढं अधोलोकाच्या पण द्वाराचं काही चालणार नाही. प्रेज द लॉर्ड. माझ्या बंधूंनी बहिणीनं, आज तुम्ही धन्य आहात, आज तुम्ही तारण पावलेले आहात, आशीर्वादित आहात, नव्या जीवनाचा अनुभव आहे, तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे, तुम्ही सुस्थितीत आहात, तुम्हाला एक चांगले पती मिळालेले आहे, चांगली पत्नी लाभलेली आहे, चांगली आईवड लाभलेले आहे, चांगली मंडळी लाभलेले आहे, देवाचे एक सेवक लाभलेले आहेत. यासाठी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर अधोलोकाच्या द्वाराचं काही चालणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. राबा शकारामा खालारी यंदाला राबा. तुम्ही त्या दुष्टाला तुडवलेला आहे, तुम्ही त्या आजाराला हरवलेला आहे. तुमच्यावर पापाची सत्ता चालणार नाही, मरणाची सत्ता चालणार नाही, शैतानाची सत्ता चालणार नाही. प्रेज द लॉर्ड. पण पाऊल म्हणतो रोम 8:1 मध्ये, यावरून जे आता येशू ख्रिस्तामध्ये आहेत. कुणामध्ये आहेत? का मंडळीमध्ये? मंडळीमध्ये फक्त असणं नाही, सभासद बनून, प्रभोजनाला येऊन, फक्त दशांश देऊन नाताळ साजरा करणं म्हणजे प्रभूमध्ये असणं नाही, ख्रिस्तामध्ये असणं फार महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून रोम 8:1 मध्ये पाऊल रोमच्या मंडळीला म्हणतो, यावरून जे येशू ख्रिस्तामध्ये आहेत त्यास आता दंडाज्ञा नाही. कदाचित तुमच्या हातून बोलण्यानं, बघण्यानं काहीतरी पाप घडलं असेल आणि आज ते पाप तुम्हाला सतावत असेल, तुझं काही खरं नाही. 1000 तुला मारून टाकेल, हे पाप तुला
गडप करेल. पण आनंदाची बातमी या ख्रिसमस सीझन निमित्त मी बंधू तुला देतो, बहिणी तुला देतो, आता तुला दंडाज्ञा नाही. तू दंड ठरवू नकोस. तुझा दंड येशू ख्रिस्तानं या वधस्तंभावर रद्द केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा आम्ही पाप क्षमा पाहून, तारण पाहून आम्ही मंडळीच्या सहभागीते जेव्हा कमी पडतो, प्रबोधनात भाग घ्यायला, स्तुती करायला, तेव्हा पुन्हा एकवा आमच्यामधलं क्षमा झालेला तो स्वभाव, ते पाप पुन्हा एकवा सैतान आमच्या कानामध्ये बोलू लागतो. 10 वर्ष प्रभूत असल्यावर पण, 1 वर्षापासून पण. हॅलो, काळजीपूर्वक ऐका. जेव्हा तुमची देवाबरोबरची सहभागिता, जेव्हा तुमची मंडळीबरोबरची सहभागिता, जेव्हा तुम्ही देवाच्या वचनामध्ये, आत्म्यामध्ये कमी पडता, तेव्हा आमचं क्षमा पावलेलं पाप, आमचा बरा झालेला आजार, आमच्यातला बदललेला स्वभाव कधी कधी डोकं वर काढतो आणि आम्हाला भीती दाखवतो. माझे प्रियानो, बायबल सांगतं, जो देहानं देहासाठी पेरतो तो नाशाची कापणी करेल, परंतु जो आत्म्यानं आत्म्यासाठी पेरतो तो सार्वकालिक जीवनाची कापणी करेल. तुम्ही नाशासाठी नाहीये. म्हणा एकमेकाला, तुम्ही म्हणा एकमेकाला, तुम्ही नाशासाठी नाहीये, तर सार्वकालिक जीवनासाठी आहात. हालेलुया. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्तानं या जगामध्ये जो आला, बायबल सांगतं, त्याने शेवटची प्रार्थना जेव्हा केली, योहान 17 मध्ये तो प्रार्थना करताना म्हणतो, हे बापा, सार्वकालिक जीवन हे आहे की जो तू एकच सत्य देव त्या तुला आणि ज्याला तू पाठवलं त्या मला, प्रभू येशू ख्रिस्ताला यांनी ओळखावं. हे सार्वकालिक जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज जनानो, तुम्ही परमेश्वराला ओळखलेला आहे की तो निर्माण करता देव आहे. तुम्ही त्याच्या पुत्राला ओळखलेला आहे की त्या पुत्रानं त्याच्या कृपेनं तुमचं तारण केलेलं आहे. आणि म्हणून आता तुम्ही सार्वकालिक जीवनासाठी पात्र आहात. परंतु आमचा स्वभाव, तारण पावलेला स्वभाव, क्षमा पावलेला स्वभाव, बदललेला स्वभाव जेव्हा मंडळीच्या सहभागितेत कमी पडतो, बंधू बहिणीच्या सहभागितेत, पास्टरांबद्दल देवाच्या सानिध्यात, तेव्हा पुन्हा एकवा आम्हाला, मी म्हटलं ना, तो सैतान पुन्हा भीती दाखवतो. प्रेज द लॉर्ड. सावध राहा, कारण भीती ही सैतानापासून आहे. भीती कुणापासून आहे? सैतानापासून आहे. आणि विश्वास देवापासून आहे. भीती मरणाकडे नेते, विश्वास जीवनाकडे नेतो. माझ्या प्रियानो, निर्गमाचं पुस्तक आणि 3रा अध्याय, निर्गमाचं पुस्तक 3रा अध्याय 1 पासून 6 पर्यंत. निर्गम 3, 1 ते 6 वाचा. मोशे आपला सासरा मिद्यानी याजक इथ्रो हा मोशे, काळजीपूर्वक ऐका, मोशे कुणाची मेंढर चारत आहे? सासऱ्याची. इथ्रो सासऱ्याची मेंढर चारत आहे. आणि काय झालं मेंढर चारताना? तो चारणाऱ्या मेंढरांचा कळप एके दिवशी रानाच्या पिछाडीला एक देवाचा डोंगर होता, ज्याला देवाचा डोंगर म्हणत, त्याचं नाव होरेब होतं. तिथपर्यंत तो आपला कळप घेऊन आलेला आहे मेंढरांचा. तेव्हा काय झालं बघा, ही घटना घडली. तेव्हा परमेश्वराच्या दूतानं एका झुडपातून अग्निज्वालेच्या द्वारे त्याला पहिल्यांदा काय दिलं? दर्शन दिलं. देवदूतानं दर्शन दिलं. पुढं आणि मग जेव्हा मोशे त्या दर्शनाकडे देवदूताच्या झुडपामध्ये पाहत होता, देवदूताला एकसारखं जेव्हा पाहत राहिला, तेव्हा झुडूपच अग्नीनं जळत आहे. काळजीपूर्वक ऐका प्रियजनांनो, प्रभू येशू ख्रिस्त दर्शन देण्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवर आलेला देव आहे. जेव्हा मी त्याच्याकडे दृष्टी लावतो, तेव्हा आम्हाला ख्रिस्तामध्ये असणारे आशीर्वाद, ख्रिस्तामध्ये असणारं वैभव आणि सामर्थ्याने जीवन आमच्या दृष्टीस पडतं. प्रेज द लॉर्ड. कोणीतरी म्हटलेलं आहे, जिसकी दृष्टी दुनिया पर
जिसकी दृष्टि दुनिया पर वो कहता है भगवान कहां है, लेकिन जिसकी दृष्टि यीशु पर वो कहता है भगवान कहां नहीं है। हालेलुया। प्रियानो, आज तुमची आणि माझी दृष्टी देवाकडे लागली असेल तर देव आम्हाला दर्शन देण्यासाठी वचन पाठवून दर्शन, पवित्र आत्मा पाठवून दर्शन, देवदूत पाठवून दर्शन, देव आपले संदेश ते सेवक पाठवून दर्शन देतो। प्रेज द लॉर्ड। बरेचदा आपण म्हणतो ते देवाचे सेवक माझ्याशी बोलले, सेवक नाही बोलला, देव बोलला। प्रेज द लॉर्ड। परंतु जेव्हा तुम्ही वचनाप्रमाणे खात्री करून घेत चला, या ठिकाणी मोशे आपल्या सासऱ्याची मेंढर प्रामाणिक राखत आहे। प्रेज द लॉर्ड। प्रामाणिक राखत असणार आहे, म्हणूनच देवदूतापर्यंत तो दर्शनापर्यंत पोहोचला। प्रेज द लॉर्ड। माझ्या प्रियानो, जेव्हा आम्ही आमच्या घरचा कारभार, जेव्हा मंडळीचा कारभार, जेव्हा कामाच्या ठिकाणचा कारभार योग्य पद्धतीने जर बघत असेल तर देव त्यामध्ये देखील तुमची वाढ, पगारात वाढ, पदावर वाढ आणि तुमचं आयुष्य वाढवल्याशिवाय राहणार नाही। प्रेज द लॉर्ड। माझ्या प्रियानो, हा किती प्रामाणिक आहे बघा, की आपल्या सासऱ्याची मेंढर कुरकुर न करता राखत आहे आणि देवाच्या डोंगरापर्यंत तो होरेपर्यंत घेऊन गेलेला आहे। तेव्हा देवदूतानं त्याला दर्शन दिलं आणि जेव्हा दर्शन लाभलं तेव्हा त्यानं नजर फिरवलेली नाही। ही फोकस ऑन द एंजल ऑफ द गॉड। त्याने एकसारखा बघत राहिला काय घडत आहे त्या झुडपामध्ये। मी, माझी पत्नी प्रमिला सियन्सेनी, आम्ही जेव्हा इस्रायलला गेलो होतो, हे झुडूप आम्ही उघड्या प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलं। चारी बाजूने वाळवंट आहे, कुठेही पाण्याचा थेंब नाही, मात्र हे झुडूप आजही हिरवगार तुम्हाला तिथं पाहायला मिळतं। आम्ही जेव्हा पाहत होतो तेव्हा पाहतच राहिलो। हे झुडूप आम्ही आमच्या उघड्या डोळ्यानं पाहिलं, की ज्या झुडपातून परमेश्वरानं देवदूताच्या द्वारे मोशेला काय दिलं? दर्शन दिलं। फक्त दर्शनच दिलं नाही, हा जेव्हा बघत राहिला पुढे काय झालं? जळत असून ते भस्म झाले नाही आणि मग तेव्हा विचार करू लागलाय। दॅट इज कॉल्ड मेडिटेशन। हॅलो, काय मनन करणं। जेव्हा देवाचं वचन येतं, आम्ही पास्टरकडे जर बघत बसलो तर काही मिळणार। पास्टर देवाचे सेवक आहेत, माझा बंधू आहे, माझा मुलगा आहे, माझा मित्र आहे, हे नात्यानं। पण पास्टर जे वचन सांगत आहेत त्या वचनाचं आम्ही परीक्षण आणि मनन केलं पाहिजे। प्रेज द लॉर्ड। ते वचन तुम्हाला काय देईल? ख्रिस्ताच्या प्रकाशात आणि ख्रिस्ताच्या दर्शनामध्ये चालवेल। प्रेज द लॉर्ड। माझ्या प्रियानो, स्वतः पाऊल काय म्हणतो? जसा मी येशू ख्रिस्ताचं अनुकरण करतो तसं तुम्ही माझं अनुकरण करा। बरेचदा आम्हाला देवाचं सगळ्या गोष्टी तंतोतंत पाळायला कठीण जातात, होय ना? पण निदान ती बहीण तिची साक्ष टिकून आहे हो, तो बंधू खरंच प्रभूमध्ये विश्वासू नम्र त्याच्यासारखा तर वागायचा प्रयत्न करूया ना। आमचं कधी कधी उलट होतं। आम्ही काय करतो? त्या नम्र बंधूला, त्या प्रेम बहिणीच्या विश्वासाला म्हणतो लय पुढं पुढं करते। त्या बाबाचं तर काय सांगायचं? आमचं दर्शन कुठं आहे? आलेलं दर्शन निघून जातं। हॅलो माझ्या बहीण भावानो, आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे, एकमेकाविरुद्ध कुरकुर करू नका। मंडळी प्रभूचं कुटुंब आहे, तुमचं घर प्रभूचं कुटुंब आहे। मुलांनो, आई वडिलांचं अनुकरण करा। वडील प्रार्थनेला, आई भक्तीला येते आणि मुलं घरामध्ये, मग कधी मुलांचं तारण आणि परिवर्तन होणार? लग्नात उजव्या बाजूला बायको उभारल्या आणि पास्टर अक्षता टाकताना तिथं दर्शन बायकोचं असणार आहे, सेवकाचं नसणार आहे आणि देवाचं पण नसणार आहे। प्रेज द लॉर्ड। मग तिथं फक्त काय गुडघे टेका म्हणल्यावर टेकणार, पास्टर गुडघे काय पालता पण पडतो। हॅलो, का लगीन करायचंय नव का? बायको आल्यानंतर कधी कधी तो दिवस खूप छान वाटतो, पण खरं लगीन दुसऱ्या दिवशी सुरू होतं। प्रेज द लॉर्ड। इंजिन चालू होतं, मग इंजिन चालू होतं। करावे घर बघावे बांधून, मी तर म्हणतो बघावे लग्न करून। हालेलुया। बघावे लग्न करून। बघा, फार जबाबदारी आहेत, पण त्याच्या अगोदर
त्याच्या अगोदर जर प्रभू तुमच्याबरोबर असेल तर प्रियानो, परमेश्वर तुमच्या विवाहाला नक्की आशीर्वादित करेल. प्रेज द लॉर्ड. आज विवाहाच्या अगोदर जर तारण झालेलं नाही, विवाहाच्या अगोदर ख्रिस्ताची ओळख झालेली नाही, विवाहाच्या अगोदर तुम्ही पुरुष किंवा स्त्रीने तरुणपणात समर्पण केलेलं नाही, तर तो पुरुष किंवा ती स्त्री त्या पतीला बिलगून राहणं, त्याचा आदर करणं कधी कधी कठीण होतं. म्हणून आई वडिलांना मी देवाचा सेवक सांगत आहे, मुलं वयात आली ठीक आहे, पण मुलांना देवाच्या मंदिरात आणा, देवाच्या भयात वाढवा. तेव्हा तुमची मुलं तुम्ही आणलेल्या वधू बरोबर सुरक्षित आणि सुस्थितीत राहतील. प्रेज द लॉर्ड. मग कुणी जमवलं त्याला दोष द्यायची गरज नाही लागणार. आणि मग मुलांना आई वडिलांना दोष देण्याची गरज नाही. म्हणून विवाहाच्या अगोदर तरुण तरुणींनी प्रभूला समर्पण करणं, तारण साधून घेणं, बाप्तिस्मा घेणं हे फार महत्वाचं आहे. जर तुमची मुलं आले नसेल तर आजचा हा संदेश मुलांना कळवा. बाप्तिस्मा लग्नासाठी नको, बाप्तिस्मा तारणासाठी पाहिजे. प्रेज द लॉर्ड. वाजवा जोरात. घरात गेल्या वाजवा जोरात. हालेलुया. जे चर्चला येत नाही त्याच्या वाजवा जोरात. एकटच आहे हो, एकच आहे, एकच आहे म्हणून वाजवायची. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, मी जेव्हा काल सियोनचा आवाज पहिल्यांदा ऐकला, सियोनच्या मुखातून एवढा चांगला स्तुतीचा आवाज येतो, आम्ही आईबापांनी कधी ऐकला नव्हता. प्रेज द लॉर्ड. तो जास्त बोलत नाही, जेव्हा काही पाहिजे तेव्हा चांगला बोलतो. प्रेज द लॉर्ड. मुलांची ते स्वभावच असतो, पप्पा पप्पा, मम्मी मम्मी, आणि मग आम्हाला देणं भाग आहे. फक्त माझा सियोन सियोनी नाही, तुमची पण बघा मुलं, न बोलणारे कुमार आहे का नाही, शांत आपली मुलं. पण ज्याला काही पाहिजे असेल तर, भूक लागली, शर्ट पाहिजे, काय पाहिजे, पोरं धावत येतात, तोंड आपोआप उघडलं जातं काय पाहिजे असेल तर. पण आज मला आनंद वाटला, काल जेव्हा सियोननं ते गीत गाताना आम्ही नवरा बायकोने ऐकलं, मी रेकॉर्ड केलं, आम्हाला तेव्हा समजल्याचा आवाज इतका चांगला आहे. प्रेज द लॉर्ड. आज किती जणांनी ऐकलं? आनंद आहे, अभिमान आहे. मी पालखी सेवा केली, माझं पोरग प्रभूचं गातंय. हालेलुया. तेव्हा माझ्या नावाचं चुकीचं तुंतुन कोण वाजवणार नाही, मी जरी प्रभूकडे गेलो तर. प्रेज द लॉर्ड. नाही म्हणतात ना, मिलिटरीतल्या माणसाची, मास्तरची आणि पालकाची पोरं कधी सुधरत नाहीत, बिघडतात. प्रेज द लॉर्ड. निदान मी देवाला धन्यवाद देतो की मंडळीतली देखील माझी मुलं ही माझीच मुलं आहेत, माझ्या मुली आहेत. आज तुम्ही चांगल्या स्वरानं देवाचं गात आहे. हालेलुया. माझा ऊर आनंद, हृदय भरून येतं. पण माझी एक इच्छा आहे, ही जी दुसरी तिसरी पिढी आपल्या मंडळीत तयार होत आहे, त्या पिढीनं ख्रिस्ताचं गायला पाहिजे, ख्रिस्तामध्ये राहायला पाहिजे. तेव्हा या आई वडील आनंदीने हर्षित होतील, त्यांचं आयुष्य वाढेल की माझ्या मुलांचं चांगलं झालं. प्रश्न हा पडतो, मोशाला देवाचं दर्शन का झालं? मी याच्यावर जेव्हा मनन करत होतो, पवित्र आत्मा माझ्याशी आज सकाळी बोलला. माझी रात्री 12 तासाची ड्युटी होती, पहाटे 3 पर्यंत मी जागा होतो. 3:30 4ला 1.5 तास झोपलो, 9-10 तास मी रात्रभर जागा आहे. सकाळी आल्यानंतर मला थोडीसं वाटत होतं, पण जेव्हा देवाची सेवा करायला उभा राहतो, झोप, आळस, डुलकी निकल जाती है. हालेलुया. तुम्ही म्हणणार, मग पास्टर जरा थोडक्यात आवरा. हालेलुया. तुम्ही रातभर झोपून घोरून आलेलात, परंतु देवाचा सेवक 12 तास ड्युटी करून जी आज तुमच्या समोर उभा आहे, ना बलानं ना शक्तीनं, देवाच्या आत्म्यानं कार्य होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मोशेला देवाचं दर्शन का झालं प्रश्न आहे. मी जेव्हा म्हणत होतो, प्रभू मोशेला तू दर्शन का दिलं, मला मोशेच्या मागील इतिहास आठवलं. मोशे जेव्हा बाळ होतं, एका राजानं फरमान काढलं होतं, पुरुष जातीची नर बालक मारून टाका. सगळी मुलं 2 वर्षाच्या आतली मारून टाकली. परंतु ह्या मातेनं आपलं हे बाळक, ज्याला प्रसूती वेदना दिन प्रसवली होती, त्या बाळकाला 3 महिने तिनं लपवून ठेवलं. पेटारामध्ये डांबर लावून तिनं ते नदीवर सोडलं. एक आई आपल्या बाळाचा नाश डोळ्यानं पाहू इच्छित नव्हती. परमेश्वराने या बाळकाकडे पाहिलं. परमेश्वर त्या आईचं
हृदय पाहिलं आणि देवाची कृपा करुणा हे लेकरा उतरून आली. त्या माथ्यानं ते लेकरू नाशापासून लपवलं. आज मातानं, आज तुमची लेकरं कुठे लपलेली आहेत तुम्ही शोधा. दिवस वाईट आहेत, फसवणारे पुष्कळ आहेत. आज कदाचित त्यांना आनंद वाटत असेल, चैनी वाटत असेल, शब्दात चुकून रविवारी न येता, परंतु रस्ता धोक्याने भरलेला आहे. रस्ता धोक्याने भरलेला आहे. माझ्या प्रियाने देवाचा आत्मा सांगत आहे, परमेश्वरानं जेव्हा पाहिलं हे बालक पेटारामध्ये क्राय करत आहे, रडत आहे, परमेश्वरानं तिथं राजाची राणी पाठवली. जो मारणारा होता ना त्याचीच मुलगी कन्या तिथं स्नानासाठी आली होती. तिच्या दृष्टीस ते बाळ पडलं. देव कसा बचाव करतो बघा. संकट कितीही मोठं असू दे, आजार कितीही मोठा असू दे, तुम्हाला त्रास देणारे किती मोठे असू देत, काळजी करू नका. जेव्हा तुम्ही देवाकडे लक्ष लावताना, जेव्हा देवावर भार टाकताना, तेव्हा देव तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं मरणापासून आणि आजारापासून, गरिबीपासून संरक्षण केल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. मी म्हटलं ना, मी लहान असताना आजी बरोबर ओढ्याला धुणं धुवायला घेऊन गेली. एका काकेतीनं मला धरलं होतं आणि पाण्यात पुढे पुढे गेली. पलीकडून बायका ओरडत होत्या, शिरमा इकडे येऊ नको, येऊ नको. पाणी वाहत आहे जोरात. पाऊस पडला होता आणि तिचा आवाज ऐकू आला नाही. जशी पाऊल टाकत गेली भोऱ्यात अडकली. आणि प्रियानो, मी पाण्यात गटगळ्या खात होतो, नाका तोंडात पाणी गेलं होतं. तिचा एक हात माझ्या हातात होता, 10 पैसे माझ्या हातात होतं आणि ती हात धरला होता. ती जीवाचा आक्रोश करून रडत होती. स्वतःच्या जीवासाठी नाही, माझ्या बाळाला वाचवा. तिला भीती होती, याचा बाप मला काय मारेल, मारून टाकेल. त्याला ना सांगता आणलं होतं. आणि त्याच वेळेला माझ्या आयुष्यात मी 2री-3री असताना, पहिलीला असेल, एक आलेलं मरणाचं संकट होतं. पण एक आईनं हात घट्ट, आजीनं हात घट्ट धरला होता. रडत होती, आक्रोश करत होती, देवा माझ्या मुलाला वाचव. पलीकडून बायकाने एक साडी टाकली. तिनं साडीला पकडलं. नाकोतोंडात पाणी गेलेलं आहे बालक. तिनं कसा तरी वडत वडत मला, आजीला पहिल्यांदा बाहेर काढलं, मला त्या भोवऱ्याच्या पाण्यातून बाहेर काढलं. माझ्या प्रियानो, परमेश्वर म्हणतो, माझे संकल्प तुमच्या हिताचे आहेत, अहिताचे नाही आहेत. ज्या परमेश्वर आजही तुमची लेकरं सुरक्षित ठेवलेले आहे, ज्या परमेश्वर आजही तुम्हाला सुरक्षित ठेवलेलं आहे, त्या परमेश्वराची इच्छा आणि योजना चांगली आहे तुमच्यासाठी. मी आज वाचलो त्यावेळेला, म्हणून आज प्रभूचा दास सेवक होऊ शकलो. प्रेज द लॉर्ड. मी देवाला धन्यवाद देतो की ज्या परमेश्वरने मला पुराच्या पाण्यातून, मरणातून वाचवलं, मी त्याचा उतराई होऊ शकलो. मोशे त्या ठिकाणी बाळक, हा आईनं त्याला मरण यायला नको, फारोनं मारायला नको, बरोबर आहे, म्हणून पेटाऱ्यातून सोडलं होतं. देवानं त्याला वाचवलं. आणि हाच मोशे, आता डिटेल्स न सांगता तुम्हाला ठाऊक आहे, हा लहानाचा मोठा झाला. खऱ्या आईचं दूध पिला आणि मांडलेल्या आईच्या तिथं विद्या कौशल्य शिकला, युद्धकला कौशल्य शिकला. आणि मग त्याच्यानंतर काही कारणामुळे तो पळून गेला. एका मिस्त्र्याला मारलं, सगळ्यांना लक्षात आलं, परंतु देव त्याच्यावर होता. प्रेज द लॉर्ड. देव त्याच्यावर होता. परमेश्वर जेव्हा तुम्हाला निवडतो, परमेश्वर जेव्हा तुम्हाला वेगळं करतो, परमेश्वर जेव्हा तुम्हाला नावानिशी ओळखतो, तेव्हा परमेश्वर तुमच्या बरोबर राहतो. तो तुम्हाला अंतर देत नाही. प्रेज द लॉर्ड. कधी कधी आम्हाला विसर पडतो, म्हणून शास्त्र सांगतो, आम्ही अविश्वासू झालो तरी तो विश्वासूच राहतो. प्रियानो, या ठिकाणी हा देवदूत धुरपातून दर्शन दिला, पण मोशे बघत राहिला. आज मी देवाचा दास सेवक तुम्हाला सांगतो, जेव्हा देव वचनाद्वारे, विश्वासात सेवकाद्वारे, आत्म्याद्वारे तुमच्याशी बोलतो ना, हॅलो, तेव्हा मनन करणं वचनावर, संदेशावर फार महत्वाचं आहे. हा झुडपाकडे पाहत आहे, दर्शन घेत आहे देवदूताचं, आणि डोक्यामध्ये त्याच्या काय चाललेलं आहे, काय चाललेलं आहे, झुडूप का विझत नाही. प्रेज द लॉर्ड. काय चाललेलं आहे, झुडूप का विझत नाही, अग्नी का विझत नाही, झुडूप का नाश पावत नाही. प्रियजनानो, काय तुम्ही असा कधी कधी प्रश्न केलेला आहात काय, माझ्या जीवनासाठी तुझी इच्छा काय आहे, मला नवीन घर कधी देणार आहेस, माझ्या मुलांसाठी जोडीदार कुठे आहेत, माझ्यासाठी नोकरी कोणती आहे. परमेश्वर, हे असे दिवस किती दिवस,
मला कधी तिथं पोहोचवणार आहेस? माझ्या प्रियानो, हा तुमचा प्रश्न घेऊन, ही तुमची गरज घेऊन, ही तुमची प्रार्थना घेऊन देवाजवळ मांडा. कारण तुम्ही दर्शन पावलेले, तुम्ही देवदूत धारण केलेले, तुम्ही आत्मा पावलेले, तुम्ही वचनामध्ये मुळावलेले, तुम्ही भक्ती करणारे लोक आहात. तुमच्यामध्ये दर्शन आहे. तुमच्या कुटुंबासाठी देवाचं दर्शन आहे, तुमच्या मुलांसाठी, तुमच्यासाठी आहे. पण आज काय तुमचं दर्शन तुम्ही जिवंत ठेवलं आहे काय? का फक्त रोज काम मिळतं, आठवड्यातून एकदा पगार, महिन्यातून एकदा पगार, रोजचा उद्योग होतो, खातो पितो झोपतो, रविवार आला की मग जागा होतो आणि चर्चला येतो, धावत पळत घरी जातो, परत काम. पण दर्शन काय आहे की नाही? का येशूने मला या जगातून काढून वेगळं केलेलं आहे? का माझ्या पापांची क्षमा झाली? का मला तारण मिळालं? का मला परमेश्वराने पत्नी ही दिलेली आहे? का हा पती परमेश्वराला चांगला दिलाय? का एवढे चांगले प्रेमळ आई वडील आहेत? का परमेश्वर माझा परिवार इथून काढून तिथं उभा केलेला आहे? दर्शन आहे देवाचं तुमच्या बाबत, योजना आहेत. पण बरेचदा आम्हाला दर्शनाचा आणि आम्हाला दृष्टांताचा विसर पडतो. घर बांधावं चांगली गोष्ट आहे, उद्योग करा चांगली गोष्ट आहे, नोकरी करा चांगली गोष्ट आहे, परंतु ते करताना दर्शन ठेवा. प्रेज द लॉर्ड. क्वार्टर्स मध्ये राहत होतो, दर्शन होतं प्रभूची सेवा करण्याचं. 97 मध्ये प्रभूची सेवेला चालू केलं, 2003 ला दीक्षा झाली पालक म्हणून. दर्शन होतं मंडळी स्थापण्याचं. 2007 ला मंडळीची स्थापना झाली. दर्शन होतं एक घर बांधण्याचं. 2008 ला घर प्रभूनं दिलं. दर्शन होतं घराच्या वरती एक चर्च बांधण्याचं. भटकलो आपण इकडं तिकडं, तर शेवटी 2009 ला 14 ला परमेश्वरानं हे दर्शन चर्च पूर्ण केलं. परंतु दर्शन बाळगलं की परमेश्वरा, जिथं संपूर्ण महाराष्ट्रातले असो किंवा संपूर्ण 2-3 जिल्ह्यातले असो, सामान्यातल्या सामान्याचं आर्थिक कमकोत जर असणाऱ्याचा विवाह व्हावा, त्यांचं त्यांना तारण व्हावं, त्यांना उपासनेसाठी मंदिर असावं, परमेश्वराची जागा दे. आम्ही नवरा बायकोनी कर्ज काढलं. तुमच्या माहितीसाठी पुन्हा रिपीट करतो, कर्ज काढलं, प्रार्थना केल्या आणि परमेश्वर एका मनुष्याला माझ्याकडे पाठवलं. त्याच्यानंतर त्याला अनेक गिऱ्हाईक आलीत, पण त्यानं सांगितलं नाही याच डॉक्टर साहेबांना मला द्यायचे आहे जागा. माझ्या प्रियानो, ते माझं नाही, ते परमेश्वराचं दर्शन माझ्यासाठी आहे. मी फक्त तिथं दर्शन घेऊन उभा आहे. प्रेज द लॉर्ड. तिथं देवाचं काम सुरू होणार. तिथं सामान्यातल्या सामान्याचं कुटुंबाला आशीर्वाद मिळणार. माझं आयुष्य कमी आहे, पण देवाचं दर्शन मोठं आहे. प्रेज द लॉर्ड. येणाऱ्या पिढीसाठी परमेश्वर अद्भुत करू इच्छितो. परमेश्वर तुमच्या कुटुंबासाठी तुम्हाला दर्शन दिलेलं आहे. परमेश्वरने मंडळीसाठी तुम्हाला आणि मला दर्शन दिलेलं आहे. माझ्या बहीण भावानो, मोशे सासऱ्याची मेंढर प्रामाणिक चारत होता. काय आज तुम्ही आपल्या कुटुंबाशी प्रामाणिक आहात काय? आई वडिलांशी प्रामाणिक आहात काय? शिक्षणाशी प्रामाणिक आहात काय? गुरुजनांशी प्रामाणिक आहात काय? वडीलधाऱ्यांशी, मंडळीशी, सेवकाशी प्रामाणिक आहात काय? आम्ही हित कल्पात बसायचं आणि मेंढर दुसऱ्याची चारायचं. हॅलो, पाणी हित प्यायचं आणि दुसरीकडे जाऊन दुसऱ्याला पाणी पाजायचं. माझ्या प्रियानो, सावध राहा. ज्या घरामध्ये तुमची आई तुम्हाला अन्न देते, तुमची पत्नी तुमची काळजी घेते, त्या पत्नीशी, आईशी, त्या वडिलांशी विश्वासू राहा. कष्टाचा येणारा पैसा त्या बायकोच्या किंवा त्या आई वडिलांच्या हातात द्या. हॅलो हॅलो. आज अनेक कुटुंबामध्ये कर्ज आहे आणि मग वाढत वाढत जातं आणि मग आत्महत्या करतात लोक. याला कारण त्या माणसाचा चुकीचा डिसिजन. नको तिथं पैसे गुंतवणे, नको त्याच्याकडून कर्जानं काढणे. बायकोला माहित नसतं ह्यानं किती काढलं, नवऱ्याला माहित नाही तिनं कुणाकुणाची उलाढाल केली. सावध राहा. माझ्या प्रियानो, मोशे आईचं समर्पित लेकरू होतं. परमेश्वर मोशे बरोबर होता. परमेश्वर मोशेनं सासऱ्याची मेंढर प्रामाणिक चारलीत आणि आता त्याच्या जीवनामध्ये एक विशेष दर्शनाचा दिवस आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, बायबल देवाचं वचन सांगतं, रडण्याचा समय आहे आणि हसण्याचा समय आहे, पेरण्याचा समय आहे आणि
कापणीचा आणि हंगामाचा समय आहे. आज कदाचित तुम्ही दुःखाच्या अश्रू गाळत असाल. मी देवाचा सेवक तुमचा बंधू सांगू इच्छितो, येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर तुम्हाला आनंदाश्रू दिल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. मोशेनं दर्शन घेतलं, बघत राहिला, पण मेडिटेशन केलं, मनन केलं. झुडूप का जळत नाही, अग्नी का विझत नाही? देवाच मध्ये मनन करायला शिका. संदेश ऐकून मनन करा, गुडघ्यावरून प्रार्थना करा, दर्शन मागा, सहाय्य मागा, सामर्थ्य मागा, प्रार्थना करण्यासाठी बळ मागा, भक्तीमध्ये स्वर मागा. ख्रिस्त तुमच्या आत्म्याच्या द्वारे कार्य करेल. प्रेज द लॉर्ड. अशक्त ही म्हणो, मी बलवान आहे. हालेलुया. हा, मनन करताना अजून एक गोष्ट काय बोलला, त्यामुळे काय झालं? हा, तेव्हा मोशे म्हणाला, हा, मी आता तिकडे जाऊन हा काय चमत्कार आहे? मी आता दुरून डोंगर साजरा नको, तिकडं जातो. जो मला देव दर्शन देत आहे, जो अग्नीद्वारे मला दर्शन देत आहे, मला देवदूत दिसलेला आहे, तिथं जाऊन हा काय चमत्कार आहे पाहतो. प्रेज द लॉर्ड. ते झुडूप का भस्म होत नाही? का भस्म होत नाही? पुढं ते पाहण्यास मोशे तिकडे वळला. मोशे तिकडे वळला. प्रियजनानो, पुष्कळ आम्हाला आशीर्वाद हवाय, आम्हाला आरोग्य हवाय, आमची भरभराट झाली पाहिजे. हॅलो, काळजीपूर्वक ऐका. आम्हाला नोकरी मिळाली पाहिजे, लग्न झालं पाहिजे, घर सगळं आहे, वाटतं आम्हाला, देव देतो. परंतु प्रॉब्लेम कुठे आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी आज अडचण का आहे? याला कारण आम्ही दुरून डोंगर साजरे. महिन्याचा एक पहिला रविवार आणि एक मधला आदला एक आणि शेवटचा एक. दर्शन मिळेल का? चर्चमध्ये काय चाललंय समजेल का? कोण कोण काय काय गायला लागलंय, काय सुधारणा व्हायला लागल्या, कुणाच्या साक्षी काय घडल्या समजेल का? मंडईचा कारभार समजणार नाही. आम्ही ख्रिस्ताचा प्रचार करायला हवा. निवडणुकीच्या वेळेला निवडणुकीच्या प्रचारात बिजी. हा, प्रचार करा, पण त्या दिवशी नंतर येणारा रविवार चुकवू नका. हॅलो माझ्या प्रियानो, बरेचदा आमचं चुकतं कुठं, कंटिन्युएशन राहत नाही. रविवार 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 कधी चुकू नका. शब्दात दिवसाची आठवण ठेवा, पवित्रपणे पाहा. तो म्हणतो मला तिकडे काय चाललेलं आहे, जाऊन जवळ जाऊन पाहतो. आम्ही जेव्हा देवाच्या जवळ येतो तेव्हा देव जवळ येतो. आम्ही जेव्हा देवाच्या वचनाला कान लावतो तेव्हा आम्हाला देवाचं समजतं. आम्ही जेव्हा परमेश्वराच्या मंदिरात पाऊल टाकतो, भक्ती, अर्पण, स्तवन त्याच्या इच्छेप्रमाणे करतो, तेव्हा तो अभिषेक, सामर्थ्य आणि आम्हाला झालेला तणाव, चिंता, काळजी आपोआप निघून जाते. आज काही जण जड झालेले, कठीण झालेले, याला कारण की तुम्ही शरीरामध्ये वाढत आहात आणि आत्म्यामध्ये अशक्त झालेला आहात. आत्म्यामध्ये बलवान व्हा, बलवान व्हा. काल मी एका मुलासाठी प्रार्थना केली, एका अधिकारी मॅडमच्या मुलासाठी. ऑपरेशन सक्सेस झालं. दुसऱ्या दिवशी भेटायला गेल्यानंतर त्याची मम्मी सांगत होत्या, बघ ते पास्टर अंकल आले, काल त्यांनी प्रार्थना केली, तुझं ऑपरेशन सक्सेस झालं. मला म्हटले पुन्हा प्रार्थना करा. पुन्हा प्रार्थना केली. त्याची मम्मी म्हणू लागली, त्याला तुम्ही खूप आवडला. मी का आवडलो? माझ्यात काय आवडायचं ग? काही नाही माझ्यामध्ये. मी कुणाला आवडावं असं काही नाहीये. पण जर माझ्या ख्रिस्ताला मी आवडत असेल आणि ख्रिस्त जर माझ्यावर प्रीती करत असेल तर मी जगाला आवडणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करणारे काका, प्रार्थना करणारे अंकल म्हणतो माझ्याकडे एका आशेनं पाहत होता. अँड आय शेअर द वर्ड ऑफ गॉड. इंग्लिशमध्ये त्याच्याशी मी बोलत होतो. माझ्या बहीण भावानो, तुमच्यामध्ये आत्मा आहे, तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे, पवित्र आत्म्याची फळं आहेत, कृपादाने आहेत. बायबल सांगतो आत्म्याला विझवू नका, संदेशाचा धिक्कार करू नका. जेव्हा एकत्र मिळता, स्तोत्रे, गीते, आत्मिक प्रबंध एकमेकास म्हणून दाखवा. कुणाविरुद्ध कुणाचं काही असेल आपसात क्षमा करा, क्षमा मागा. माझ्या प्रियानो, मोशेनं काय केलं? तिकडे जाऊन बघतो म्हटला, जवळ जाऊन. आणि मग दुसरी गोष्ट त्याला मिळाली. स्वप्नील वाच. मोशे जेव्हा वळला, हा ऐका, जेव्हा तुम्ही
जे काही आपण करतो ना, देव पाहत असतो. प्राइज द लॉर्ड. राबा शखारा बाखाला रियंदाला राबा. देवाची दृष्टी आहे सर्व गोष्टींच्यावर. देवाची दृष्टी आहे बहिणी भावांन तुमच्यावर. देव या दिवसात तपासत आहे जगाला पण. कोण निवडून आलेलं आहे, कोण कुठला मंत्री होणार आहे, हा त्याला सगळं माहित आहे. कुठं युद्ध चालू आहे, कुठं अन्याय चालू आहे या देशामध्ये, कोण कुठला दौरा करतोय, कोण कुठं काय, सगळं त्याला माहित आहे. माझ्या प्रियानो, या जगामध्ये जे काही घडायला लागलंय ना, ते थरकाप उडवणार आहे. आपण महाराष्ट्रामध्ये काही अंशी सुखी आणि समाधानी आहोत. वेगवेगळ्या राज्यामध्ये जाळपोळ, दंगल, अनेक देशामध्ये युद्ध आहेत. आपल्या भारतामध्ये परिस्थिती फार भयानक आहे. सावध राहा. हळूहळू तुम्हाला या वर्षामध्ये झळा जाणवू लागतील. काल पुढारीच्या पानावर एक झळ आली बातमी. माझ्या प्रियानो, सगळ्या गोष्टी पाकाळल्या चाकाळल्या जाणार आहेत. पण बायबल येशू म्हणतो, जो शेवटपर्यंत माझ्या विश्वासात राहील तोच तरेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा आणि माझा विश्वास महत्वाचा आहे. देवावरला विश्वास. देवाशी विश्वास राहा. कुणी काही म्हणू द्या, त्याला सांगायचं, बाबा मी धर्म नाही स्वीकारला, मी ख्रिस्ताला देव म्हणून स्वीकारलेला आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा मी रडत होतो, लोकांनी अजून चिमटे काढले, पण माझ्या प्रिय बंधू बहिणींनी माझ्या डोक्यावर हात ठेवला, मायेनं जवळ केलं, आणि मी आज आनंदी आहे. धाडस, हिंमत आपल्यामध्ये असायला पाहिजे. आम्ही मागचे दिवस विसरायला नाही पाहिजे. कोणी तर रस्त्यात अडवून तुम्हाला विचारेल, तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करता, तुम्हाला सांगता आलं पाहिजे झोपेत उठवल्यावर, येशू ख्रिस्त हा जिवंत देव आहे, त्याच्यावर मी प्रेम करतो. ते विचारतील तुमचा धर्म जात काय आहे, काय सांगण्याची गरज नाही, मी भारतीय आहे. प्रेज द लॉर्ड. मी जाती धर्मावर विश्वास ठेवत नाही. आपण सगळे बंधू भाऊ आहोत. कारण आपली प्रार्थना काय आहे? भारत देशाची, भारत माझा, भारत माझा, बस ना, भारत माझा देश आहे. भारत तुझा पण बाबा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे. आपण एकमेकाचे काय बांधावर नाही, आम्ही बांधाच्या आत आहे, भारतात आहे. प्रेज द लॉर्ड. बांधावरले बांधाच्या पलीकडे इकडे आल्या तरी माझी तुला काय अडचण बाबा. प्रेज द लॉर्ड. काय तुझा बांध घेतलाय? हॅलो, धाडस ठेवा या दिवसात. घाबरून जायचं, चुकीचं बोलायचं, खोटं बोलायचं का खोटं बोलून रेटून बोलायचं? विश्वासामध्ये भक्कम रहा. मी पुन्हा सांगतो, जन्मापासून जो जात किंवा धर्म कोणीच बदलू शकत नाही. परंतु माझ्या प्रियानो, ज्या परमेश्वरानं आम्हाला या सगळ्या अनैतिक, अधार्मिक, अंधश्रद्धा, अज्ञानाच्या गोष्टीतून बदलला, तो परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. तो देव आहे. म्हणून बायबल सांगतो, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. कशासाठी? यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होतो, तर त्याला जीवन प्राप्त, सार्वकालिक जीवन प्राप्त. जो कोणी, आणि त्या जो कोणी मध्ये मी आहे म्हणायचं. प्रेज द लॉर्ड. मी येशूवर विश्वास ठेवला यासाठी की माझा नाश होऊ नये. मी स्मोकिंग करत होतो, मी ड्रिंक घेत होतो, मी तंबाखू खात होतो, मिसरी घासत होतो, मी व्यभिचारामध्ये होतो, मी भीतीमध्ये होतो, कर्जामध्ये होतो. अशा वेळेला वचन माझ्याकडे आलं की तू माझ्याकडे वळ, मी तुझ्याकडे वळेन. माझ्या जवळ ये, मी तुझ्या जवळ येईन. आणि मी विश्वास झालो, प्रार्थना केली, आणि मला अनुभव आला, आणि व्यसनमुक्त झालो, पापमुक्त झालो, व्याधीमुक्त झालो. ही साक्ष आहे. ही तुम्ही चर्चमध्ये देता, चांगली गोष्ट आहे. आता जगासमोर देण्याची वेळ आलेली आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने स्वतः म्हटलेलं आहे, जग जेव्हा तुम्हाला पकडतील तेव्हा काही बोलायची हे तुम्ही विचार करण्याची गरज नाही. तुमच्यामध्ये राहणारा पवित्र आत्मा तुम्हाला वाचा देईल. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, काय आहे तिकडं वळतो म्हणून वळला. मोशे वळला, फक्त बघतच बसला नाही, वळला, जवळ गेला. पुढे काय झालं? आणि आता मात्र देवाने जेव्हा पाहिलं की हा पूर्ण वळलेला आहे, हा पूर्ण माझ्या जवळ आलेला आहे,
तेव्हा देवाचा आवाज आपल्याकडे येतो. प्रेज द लॉर्ड. रबा शाखा राबा खाला रियांदाला राबा. आपल्याला कोणतरी फोन करतं बघा, रेंज मध्ये ये, रेंज मध्ये म्हणतो आपण. काय म्हणतो? रेंज मध्ये ये. तिकडून आवाज येतो, लवकर बोल, बॅटरी जरा डाऊन झालेली आहे. असं डाऊन बॅटरी झालेल्या माणसाबरोबर बोलून उपयोगाचं नाही. त्याची बॅटरी सदा चार्ज आहे. प्रेज द लॉर्ड. पण आपण त्याच्या रेंज मध्ये पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. महिन्यातून एकदा रेंज मध्ये, नाताळला रेंज मध्ये, ईस्टरला रेंज मध्ये, आजार आल्यावर रेंज मध्ये, भरभराट झाल्यावर रेंज मध्ये. एक महिना गायब आणि इथं 2 साक्षी घेऊन महिन्याने यायचं. तुम्हाला नाही बघत मला सांगत मी. प्रेज द लॉर्ड. मला का माहित नाही, तुम्हाला बघावं वाटलं एक भाऊ पण तुमच्या जास्त बघायला नको. प्रेज द लॉर्ड. तुमचं गैरसमज होईल. तुम्ही रेंज मध्ये राहा, तो सगळं अरेंज करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रबा शाखा रबा खाला रियांदाला. ड्युटीवर गेलो तर मी रेंज मध्येच असतो. प्रेज द लॉर्ड. मी फक्त रेंज मध्ये नाही, लावतो नाही, इकडे सरकवतो. माझ्या माग बसलेली सगळे 3-4 बघतात. प्रेज द लॉर्ड. पर्यायच नसतो. मी चांगलंच दाखवतो. प्रेज द लॉर्ड. इंस्टाग्राम दाखवत नाही मी त्यांना. असं असं हे असं करतोय ना, जितकं असं करतोय ना तितकं आपण खाली जात असतोय. हे असं करण्यात पोरांच्या हातात मोबाईल देणं बंद करा. आता बंद करा. आज एका बहिणीने खूप चांगला निर्णय घेतला. पेन्सिल आणि वही घेऊन आल्या होत्या. प्रेज द लॉर्ड. किती आनंद वाटला मला. काही पोरांना इतकंही झालंय, एक ठेवून द्यायची किंवा स्विच ऑफ करायचा, किंवा अरे मोबाईलच माझा चर्चला कुठे गेला म्हणा. काय सांगा, चांगल्यासाठी खोटं बोलणं वाईट नाही आहे. प्रेज द लॉर्ड. आपण फोकस करायचं, मनन करेन पोराकडे मोबाईल. सावध राहा. मानेची विकार असं करून जे बसतंय ना, ते असंच बसतंय. असं कर, त्या भटजीसारखं उघडत. सावध राहा. नम्रपणे सांगतो, मोबाईल लेकरांना देणं बंद करा. वह्या पेन द्या. आणि जर मला कधी वाटलं मारावं तर मला अधिकार द्या. प्रेज द लॉर्ड. नंतर भेटू, सांगा पास्टर कधीतरी एक देत चला म्हणून. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, परमेश्वरनं पाहिलं मोशे वळलेला आहे, तेव्हा परमेश्वराला आनंद झाला आणि परमेश्वर काय झाला, बोलू लागला. काय म्हटला प्रभू? तेव्हा ऐका खान देऊ नये का. परमेश्वर काय म्हणाला? वाचू. कशी हाक मारली? ए कोण रे तिकडे आहे? ए कुणाची मेंढर ती? कोण चारतोय? कुठला सासरा तुझा? असं म्हटलं का नाही? त्याला माहित आहे हा कोणत्या याजकाचा जावई आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला माहित आहे कुणाची मेंढर चारतोय. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, परमेश्वरला तुम्ही आणि मी ठाऊक आहे. मला माहित आहे तुम्ही खूप कष्ट करून आठवडाभर इथे चर्चला येता. फार कठीण आहे, मी जाणतो, मला माहित आहे. पण मी काय तुमच्यासाठी करू शकत नाही. करणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. मला फक्त त्यानं मेंढर चारायला ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. पण मी देतोय तो चारा देवाचा आहे. प्रेज द लॉर्ड. तो चारा खा. चाऱ्याकडे बघत बसू नका. अरो चारा खा आणि पाणी प्या. आणि ते तसं म्हणताय काय, इथं बस रे मोरा, बाळ घालतोय चारा, चारा खा, पाणी पी. असं नाही. मी कधीच म्हणणार नाही माझ्या बहीण भावांना. तुम्ही म्हणाल, मी नाही म्हणणार, चुकून पण म्हणणार नाही. कारण जेवढा या माझ्या माता पितांचा, बहिणींचा अधिकार माझ्यावर आहे, तेवढा माझा तुमच्याकडे आहे. एक जरी गेलं तर मी कानाला वडून इथं आणू शकतोय की नाही? प्रेज द लॉर्ड. पुन्हा असं वाटतं का पास्टर तुमचा आमच्यावर अधिकार नाही? आत्ताच सांगा. पुन्हा वाटतंय माझा आमच्यावर काय अधिकार नाही? अधिकार नाही आहे तुमचा? नाही ना, आहे. अरे तुम्ही माझी बहिणी आहात, भाव आहात. मी तुमच्यासाठी थोडं का असं कष्ट घेतलंय का नाही? वचन सांगितलं, प्रार्थना केलंय, रडलोय, गळ्यात पडलोय. बऱ्याच गोष्टी आहेत माझ्याकडे, जेवढं शक्य आहे ज्ञान दान जी दिलंय ना, त्यानं तर माझ्यापेक्षा जास्त दिलंय. आणि मी काय देतो तुम्हाला? देवानं मला दिलंय त्यातून दिलंय. मी काय दिलेलं नाही कुणाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला विसरून जा, पण देवाला विसरू नका.
माझ्यासाठी इथे येऊ नका, त्याच्यासाठी या. तो दर्शन देईल, तो बोलेल. त्याला विचारलं नाही कुणाची मेंढर, नाव काय तुझं, तो डायरेक्ट काय म्हणाला, वाच पुन्हा. देव बोलला, हाक मारून म्हटले मोशे मोशे. काळजीपूर्वक ऐका, परमेश्वर त्याला काय म्हणत आहे, मोशे मोशे. 2 वेळा. किती वेळा म्हणा, मोशे मोशे. कुठून ओळख, कुठली ओळख, सासऱ्याचा जावई म्हणून अजिबात नाही. त्या मातेचं हे लेकरू हे देव जाणत होता, ज्याला मी नदीकाठी वाचवलं तो मोशे. प्रेज द लॉर्ड. अरे वाजवा टाळ्या. ज्याला मी राजवाड्यामध्ये वाढवलं तो मोशे, ज्याला युद्ध कला शिकवला तो मोशे, जो इब्राहिमचा न्याय करू शकतो तो मोशे. माझ्या बहीण भावानं शास्त्र सांगतं, तुमच्या आईच्या गर्भाशयात घडण्यापूर्वी मी तुला जाणतो. प्रियानो, कधी कधी आमचेच लोक आम्हाला विसरतात, नातेवाईक विसरतात, तिकडले विसरतात, तिकडले विसरतात. पण मी आज तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो, आपण ईश्वर का प्रेम करायचं, का देवाच्या आज्ञेत राहायचं, कारण देवानं तुमच्या आणि माझ्यावर विलक्षण प्रेम केलेलं आहे, पुष्कळ प्रीती केलेली आहे. आम्हाला माहित नाही की कुठली गोष्ट कुठं आम्हाला मारणार होती. जयसिंगपूरच्या नदीवरून जात असताना रात्री 12 वाजता एक कार्यक्रम आटपून जाणारे एक सोनार मनुष्य, एक सुखवस्तू, 1-2 लेकरं, 2 स्त्रिया आणि ते जाताना अचानक हो त्या जयसिंगपूरच्या पुलावर डुलकी आली. परवा दिवशी डुलकी आली, कटडा तुटून कार गाडी 120 फूट खड्ड्यात पडली. पहा मृत्यू कसा आहे, शैतान किती धूर्त आहे. एवढा प्रवास करत तो मनुष्य सांगलीला निघालेला आहे आणि बरोबर त्याला डुलकी कुठं आली, त्या जयसिंगपूरच्या पुलावर आली आणि खाली कोसळली कार. सांगली तरुण लोक मरण पावले. जेव्हा अशा बातम्या मी ऐकतो दुःख होतं. हा सैतान धूर्त आहे प्रियानो. म्हणून येशू म्हणतो, चोर येतो तो चोरी घात. आज अपघाताद्वारे, आजारामध्ये, पापामध्ये, व्यसनामध्ये, युद्धामध्ये, वेगवेगळ्या अत्याचारामध्ये सैतान लोकांना मारत आहे. आज तुम्ही आणि मी धन्य आहोत. मोशे मोशे, देवाला आठवलं, यालाच बाळक असताना मी वाचवलं होतो, तो माझा मोशे. प्राइज द लॉर्ड. आज तो परमेश्वर तुम्हाकडे बघून तो म्हणतो, तुला मी नावानिशी ओळखतो. कारण योहान 10 मध्ये तो म्हणतो, मी ज्याला त्याच्या नावानिशी ओळखतो. तुम्हाला तो नावावर ओळखणारा देव आहे. परमेश्वरानं मोशेच्या आईचा तो त्याग पाहिला होता. मुलांनो, आज तुम्ही जे काही इथं आहात, ज्या वयात आहोत, त्या सर्वांना आम्हाला परमेश्वर आज काय म्हणत आहे, तुम्ही माझी मुलं आहात. तुमच्या आणि माझ्या आई वडिलांनी किंवा ज्या पाळक साहेबांनी किंवा ज्या लोकांनी तुम्हाला सुवार्ता सांगितली आणि तुम्ही येशूच्या नामावर विश्वास ठेवला आणि आज देवाच्या आपण मुलं झालोय, तो परमेश्वर आज तुम्हाला नावाने ओळखतोय, विसरू नका. प्रेज द लॉर्ड. कदाचित अजून चांगल्या गोष्टी प्राप्त झाल्या नसतील, कदाचित अजून तुम्हाला सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या नसतील, पण मी विश्वासानं सांगतो, देव, मोशेचा देव तुम्हाबरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. अब्राहम, इसाक, याकोबाचा देव तुम्हाबरोबर आहे. या मातेनं ते बाळ नदीमध्ये समर्पण केलं विश्वासानं. मोशे या नावाचा अर्थ काय आहे, कोण सांगेल का? पाण्यातून काढलं, पाण्यातून काढलं. माझ्या प्रियानो, एक माता आणि मोशे देवाला तो आठवला आणि म्हणून देव त्याला दर्शन देत आहे. मोशे मोशे काय म्हणाला? मोशे मोशे. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा 2 सवती एकमेकाला मान सन्मान देत नव्हती, एकेकीला हिनवत चिडवत होती, आणि जेव्हा ती वांज होती तेव्हा ती त्या देवाच्या मंदिरात गेली. हन्ना रडली, हन्ना रडली, आणि परमेश्वराच्या वतीनं काय मागितलं? पोटचं फळ मागितलं. हे परमेश्वरा, तू जर मला एक बाळ संतान देशील तर मी त्याला काय करेन? आयुष्यभरसाठी समर्पण करेन. परमेश्वरा जेव्हा हन्नाने प्रार्थना केली, परमेश्वराने तिची प्रार्थना ऐकली. प्रिय, आपण जेव्हा प्रार्थना करतो, भक्ती करतो, शपथ पाळतो, लोकांना कधी कधी त्याचं मूल्य आणि महत्व समजत नाही. तो याजक तिथंच होता आणि म्हणतो, दारूच्या नशेत कुठभर पडून राहणार आहेस बाय?
किती बडबडायला लागली. लोक तुम्हाला काही म्हणत, तुम्ही निराश होऊ नका, तुम्ही धीर सोडू नका, तुम्ही आशा सोडू नका. ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना करतात, ज्या गोष्टीसाठी प्रभूच्या मागून जात आहात, ज्या गोष्टीची आशा धरलेली आहे, जे दर्शन हवंय, जो आशीर्वाद हवाय, तो मागत राहा प्रार्थना करून, भक्तीद्वारे आणि शब्दात पाहण्याद्वारे, अर्पण देण्याद्वारे. देव देणार. हन्नानं प्रार्थना केली आणि परमेश्वरानं ती ऐकली. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं ती घरी गेली, ती उभयता एक झालीत आणि परमेश्वरानं हन्नाची कोक वाहती गेली. तिला बाळ झाला. तो बाळ तिनं काय केलं, दूध तुटेपर्यंत तो घरात ठेवला. दूध तुटल्यानंतर त्या बाळाला मंदिरात घेऊन आली. ते याजकाला ती सांगते, ज्या मुलासाठी मी प्रार्थना करत होतो तो हा बाळक आहे, हे घ्या. हन्नेनं आपलं बाळ मंदिरात समर्पण केलं. तो बाळक त्या एली याजकाबरोबर सेवा करू लागला. देवाची सेवा करत होता, परंतु देवाची ओळख त्याला अजून झालेली नव्हती. माझ्या प्रियानो, देवाची ओळख मंदिरात होते, देवाची ओळख देवाच्या लोकांबरोबर राहिल्यामुळे होते, देवाची ओळख देवाच्या उपस्थितीमध्ये राहिल्यानंतर होते, देवाची ओळख देवाच्या सेवकाला बिलगून राहिल्यानंतर होते. प्रेज द लॉर्ड. तिकडे एक मीटिंग आहे जातो, तिकडे एक मीटिंग आहे जातो, इकडं जातो, तिकडं जातो. कुठून आलास? हिंडून फिरून या मीटिंगला जाऊन त्या मीटिंगला जाऊन काय मिळालं? डोळ्यानं पाहण्यापलीकडे काय मिळत नाही. हा पाण्याचा झरा आहे. मंडळी, ज्या मंडळीत तुम्ही आहात ना, हे कुरण आहे. हा जिवंत पाण्याचा झरा आहे. या पाण्याजवळ राहा, या कल्पात राहा, हितलं खा, हितच गा. गायचं एकाचं, खायचं एकाचं, गायचं एकाचं अजिबात चालणार नाही. करू नका. पुष्कळदा अनेक भूलभाल्ले या जगामध्ये आलेले आहेत. तुम्हाला फोन करतील. मागच्या 8 दिवसामध्ये मला UK, चायना, वेगवेगळ्या देशातून फोन येऊ लागले. प्रेज द लॉर्ड. मला म्हणतात, युअर नेम इज रिटन इन आवर मीटिंग, यू कॉल अस, यू विल गेट अ चान्स टू कम UK, चायना, इकडं तिकडं. मला पण क्षणामध्ये वाटलं आता मी निघालच वाटतं चायनाला, UKला, असं तसं. आणि पुढच्या कॉलमध्ये अजून काहीतरी वाढत होतं. पडदिशी मी फोन बंद केला. मला माहित नाही, मी आत्म्याच्या स्वाधीन राहिलो. ये कुछ तो गडबड है, ये मुर्गजिळ है. ब्लॉक करून टाकले कॉल. चायना, अमेरिका असले नंबर नको रे बाबा. जो मला ओळखत नाही तो मला कसा काय फोन करतो? पण मला माहित आहे, जो मला ओळखतो तो माझ्यासाठी योग्य व्यक्ती पाठवून देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग त्याचा मला उलगडा काल मिळाला. फक्त मलाच नाही, अनेक पास्टर लोकांना वेगवेगळ्या देशातून फोन येत आहेत. कशासाठी? की हळूहळू ते तुम्हाला सांगतात, तुमचं हे नंबर टाका, ते नंबर टाका, आणि मग तुम्हाला आम्ही अमेरिकेला बोलवणार आहे, इकडे बोलवणार आहे. आणि मग ते सांगतात, आम्ही तुम्हाला QR कोड पाठवतो, त्यावर तुमची सगळी राहण्या खाण्याची व्यवस्था केली. आणि QR कोड आला रे आला की तुमचा बँकचा बॅलन्स गेला रे. गेला कुठे माधव? हा, सगळा बॅलन्स झिरो, नील. माधव गेला कुठे? हा, सगळा धनसंचय साठवलेला गेला. सावध राहा. कोणीही अनोळखी माणसाला हा कधी यायचंय, फक्त 100 पाठवायचं, अमेरिकाची व्हिजिट होणार. पाठवतोय 100 आणि खात्यावरलं कष्टानं आणलेलं लाखभर 80,000 क्षणात गायब. प्रेज द लॉर्ड. सांगितले नाही म्हणू नका नंतर. प्रेज द लॉर्ड. पास्टरनं कळू द्यायचं नाही. मी आता पुढच्या जानेवारीला दुबईला नौका निघालो. दुबई का डूब गई? दुबई चली या डूब गई? पास्टरनं सांगितल्याशिवाय काही करू नका. हा, प्रेज द लॉर्ड. वाचलं का मेसेज? वाचलंच, ग्रुपवर आल्यात. हा, सावध राहा. स्वतःचा काय जयपाल ब्रदर आहे ना, स्वतःचा अकाउंट नंबर, स्वतःचा मोबाईल नंबर, स्वतःच्या गुपित गोष्टी, QR कोड कुठलाही टॅप करू नका. जे मिळालंय त्यात समाधानी राहा. जे मिळतंय पास्टरांकडून त्यात पण समाधानी राहा. प्रेज द लॉर्ड. नाही मी मोठा पालक, पण जे देव मला देतोय तेवढं तर मी शिकवतोय. मोशे का? देवाला त्याची ओळख होती. हा बाळक हन्नेनं जेव्हा समर्पित केला तेव्हा परमेश्वराला ठाऊक होतं, हे बाळ मी हिला दिलेलं आहे, हिच्या अश्रूची किंमत आहे. तो बाळक वाढत गेला. कसा? एली याजकाची सेवा करत होता, परमेश्वराची सेवा करत होता, पण देवाची अजून ओळख झालेली नव्हती. आणि एकदा झोपला असताना याजक तिथं झोपला होता आणि शमूएल इथं झोपला होता. एकदा एक वाणी आली. काय आली?
शमूएला, शमूएला. श्याम श्याम, हालेलुया. माझं करायचं आहे तुला काम. श्याम श्याम, माझं करायचं आहे तुला काम. देणार नाही दाम, घ्यायचा नाही आराम. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, शमूएला, शमूएला. देव कसा बोलवतो बघा. देवानं कसं बोलवलं? शमूएला, शमूएला. बिचारा बाळ, त्याला अजून ओळखच नाही हो. त्याला वाटलं एली बोलवतोय. काय महाराज, हे गप जाऊन झोप जा. परत झोपला. शमूएला, शमूएला. काय गुरुजी? ए गप झोप जा. माझ्या प्रियानो, मंडळीमध्ये आपल्या काही बहिणी आशेनं, विश्वासानं, अब्दुल्ला तिकडून तिकडून येतात. ज्या तुम्ही नवीन प्रभूमध्ये वाढलेल्या बहिणी आहेत, इतर बहिणींना जे बंधू येतात, त्यांना तुम्ही देवाची ओळख होण्यासाठी प्रार्थना कशी करायची, भक्ती कशी, चर्चला कुठल्या टायमात जाणार, पण दशांश कसं आहे, तुमची जबाबदारी आहे एकमेकाला प्रभू समजावून सांगण्याची. प्रेज द लॉर्ड. माझं आटपलं की निघालोच मी. स्टार्टर मारतोयच, निघालच. आणि इथं पालकानं कुणाच्या डोक्यावर हात सगळ्यात बसायचं का? ट्रस्टी. तुम्ही माझे ट्रस्टी आहात का? तुम्ही प्रभूचे ट्रस्टी आहात. चर्च संपेपर्यंत ट्रस्टीने जाता कामा नये. प्रेज द लॉर्ड. टाळ्या वाजवा यांच्यासाठी. सगळ्यात अगोदर ट्रस्टीच गायब. प्रेज द लॉर्ड. एक ट्रस्टी पुढे बसल्यात, एक ट्रस्टी मागं बसल्यात. प्रेज द लॉर्ड. मधला ट्रस्टी एक गायबच आहे. दोन आलेच नाहीत. ख्रिसमस सीझनला जरा मी त्यांना प्रेमानं बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. चर्चचे ट्रस्टी माहिती आहे तुम्हाला कोण कोण ट्रस्टी आहेत आपल्या चर्चचे? ब्रदर सुनील आवळे मामा. हात वरती करा मामा. काय तुमचे प्रॉब्लेम असेल ना, माझ्याकडे येण्यागोदर त्यांच्याकडे जायचं, त्यांना भेटायचं, सांगायचं, त्रास द्यायचा. दुसरे ट्रस्टी कोण आहेत सांगा की? सूर्यकांत मलगे. तिसरे ट्रस्टी चर्चचे कायदेशीर ट्रस्टी कोण आहेत? अजित जाधव. अजित जाधव. मलगे ब्रदरांचा प्रोनाउन्स जाधव, जाधव. आणि चौथा ट्रस्टी श्रीनिवास दंडीनी मारली दांडी. आणि मग राहिलेला एक अध्यक्ष मी आहे. प्रियानो, हे ट्रस्टी आपले आहेत, चांगले आहेत, कष्टाळू आहेत. मला काही तक्रार नाही त्यांच्याबद्दल, त्यांची माझ्याबद्दल काही तक्रार नसते. चाललंय पालसाहेबांना चालू दे, कुठली आडकाठी ती आणत नाहीत. पण मी तुम्हाला सावध करतो, या नवीन वर्षामध्ये या ट्रस्टींची नाव आणि फोन नंबर लिहून ठेवा. काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील, हाऊस ग्रुप होत नसेल, कोणी येत नाही, काय तुम्हाला प्रॉब्लेम असेल, या 5 ट्रस्टला सुनील मामांना पहिला फोन करत जावा, नंतर मलगे ब्रदरांना फोन करा, आणि मग शेवटी मला पकडा. प्रेज द लॉर्ड. असा पकडा की सुटता कामा नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वरानं हाक मारली, शमूएला, शमूएला. तेव्हा या एलियाजिकाच्या लक्षात आलं, याची झोप उडाली, काहीतरी घडलेलं आहे. परमेश्वर या मंदिरामध्ये आता शमूएला हाक मारतोय. प्रिय बंधू आणि बहिणींनो, शियन मंडळीमध्ये आपण असंच नाही आहे. जरी तुम्ही एकमेकाला ओळखायला, तुम्ही एकमेकाशी संबंध जोडायला, संवाद करायला कमी पडत असाल, परंतु तो परमेश्वर जो तुमचा आणि माझा तारणारा, तो तुम्हाला आणि मला नवीन जीवन दिलेला देव, तो नावानिशी आजही तुम्हाला हाक मारत आहे. माझ्या मुली, नीता नीता, अमर अमर, अशोक अशोक, आज तो परमेश्वर तुझ्याशी बोलू इच्छित आहे. पण आमचं वचनावर, वचन वाचन, संदेश, देवाच्या मार्गात चालणं, देवाची सेवा करणं व्यवस्थित चालू असेल तर देव बोलेल. मोशेनं सासऱ्याची मेंढरं प्रामाणिक राखली. आज मंडळीकडे तुमचं लक्ष आहे काय? समाजामध्ये सुवार्थेचं काम साक्षीच्या द्वारे, संदेशाद्वारे, हाऊस ग्रुपद्वारे करत आहात काय? देव कुणाशी पण उठसुट बोलत नाही हो. जे ताणलेले भुकेले ते धन्य, ते तृप्त होते. जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, ते देवाला पाहतील. जे दयाळू ते धन्य, त्याचवर जे आत्म्याने दीन ते धन्य, त्यांना देवाचे पुत्र. माझ्या विश्वासाने बहीण भावानो, काय तुमची आज इच्छा आहे काय? ज्या परमेश्वरानं मोशेला झुडपातून दर्शन दिलं, ज्या परमेश्वरानं मोशेला नावानिशी हात मारलं, ज्या परमेश्वर मोशेला पाहिलं, मोशे वळलाय, देवानं तुम्हाला वळलेलं देवाला पाहायचं आहे. तरुणांनो, विशेष करून तुम्ही देवाकडे वळा. देव वळेल, आणि तेव्हा देव वळतो, रिकामा येत नाही. देव देण्यासाठी येतो. प्रेज द लॉर्ड. देव रिकामा येत नाही तुमच्याकडं.
आज लोक देवाकडे वळतात देवाला देण्यासाठी, पण विश्वासा देव आहे तो मला देण्यासाठी आमच्याकडे येतो. प्रेज द लॉर्ड. तो पाप क्षमा देण्यासाठी, रोगमुक्त करण्यासाठी, तो तारण देण्यासाठी, तो तुमची झोळी भरण्यासाठी, तो तुमचे अश्रू पुसण्यासाठी, तुम्हाला स्वतःचं घर देण्यासाठी, तुम्हाला चांगली नोकरी देण्यासाठी, तो तुम्हाला चांगला उद्योग देण्यासाठी येतो. जबाबदारी पहिल्यांदा देतो, अधिकार देतो. परमेश्वरानं मोशेला जबाबदारी दिली. काय जबाबदारी दिली? मोशे, माझं एक काम आहे मोशे तुझ्याकडं, मी तुला का दर्शन देत आहे? माझे लोक इस्रायल मिस्राच्या गुलामगिरीत अडकलेले आहेत, फारो त्यांना त्रास देत आहे, मिस्र त्यांच्यावर जुलूम करत आहेत. मोशे मोशे माझं एक काम कर, माझ्या इस्रायल लोकांना मिस्राच्या गुलामगिरीतून सोडव. माझ्या बंधू, जेव्हा येशू ख्रिस्त दर्शन देतो तेव्हा देवाचं योजना काय असते की जेव्हा तुम्ही विश्वास धराल परमेश्वर तुमच्या घराण्याचं तारण करेल. तुमच्या घराण्याच्या तारणासाठी येशू तुम्हाला निवडतो. तुम्ही जिथं काम करता त्या लोक तो काम, तो उद्योग, ती नोकरी आशीर्वादित व्हावी म्हणून देव त्या ठिकाणी तुम्हाला नेमतो. प्रेज द लॉर्ड. फक्त मंडळीमध्ये देव नेमत नाही, देव काही विशिष्ट समाजात, विशिष्ट कामाच्या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला नेमतो. काळजीपूर्वक ऐका माझ्या बहीण भावानो, तुम्ही मी चर्चला येतो, प्रार्थना भक्ती चांगली गोष्ट आहे, पण हा आयुष्याचा प्रवास संपण्या अगोदर देवानं आम्हाला काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. जेव्हा आम्ही जबाबदाऱ्या पूर्ण करू तेव्हा देव अधिकार देतो. आणि मग तुम्ही जेव्हा त्याचा अधिकार वापरताना, काठी मारली मोशेनं, समुद्र काठी मारली दगडावर, दगडातून पाणी आलं. प्रियानो, परमेश्वराने मोशेला अधिकार दिला, सामर्थ्य दिलं, आणि हे इस्रायल लोक फारोच्या तावडीतून सुटले, इस्रायलातून सुटले. आज तुमची इच्छा आहे काय? तुमच्या विश्वासानं तुमच्या घराण्याचं तारण व्हावं, तुमच्या विश्वासानं आणि समर्पणानं, तुमच्या प्रार्थनेनं, तुमच्या शब्दात पाण्यानं तुम्ही ज्या लोकांमध्ये राहता त्यांचं परिवर्तन व्हावं. देव आपण आम्हाला कशासाठी ठेवलेलं आहे? मला या शहरामध्ये कशासाठी आणलं? फक्त वैद्यकीय सेवासाठी नाही. परमेश्वरानं मला निवडलं इचलकरंजी मध्ये एक सीन मंदिराच्या स्थापनेसाठी. श्याम तो म्हणाला असेल. 1997 ला एक मोठी मीटिंग झाली, 2000 लोक तिथं होते. 1997 ला 2000 लोक, दिवसभर आम्ही उपवास करून होतो राजीव गांधी हॉलला. दिवसभर सभा, वचन, प्रार्थना, भक्ती गुडघ्यावर चालू होतं. कुणी अन्न पाणी चाकलेलं नव्हतं. देवाचा सेवक उभा राहिला आणि म्हणाला, या ठिकाणी परमेश्वर काही लोकांना पाहत आहे, निवडत आहे, देवाचा अग्नी त्यांच्यावर येत आहे. रबा शाकारा बाकाला रियमदाला. त्यामध्ये एक तरुण मुलगा होता, नुकताच प्रभूमध्ये आलेला, पण प्रभूशी ओळख झाली नव्हती. त्या तरुण मुलानं म्हटलं, काय तू परमेश्वर आहेस? माझं नाव घेऊन मला बोलव. तेव्हा तो देवाचा सेवक म्हणाला, तुझे नाव घेऊन देवाने बोलवा, तुझी इच्छा आहे काय? उठ उठ तू. 3 जण उठले. ते म्हणले, दोघे खाली बसा, तू नाही, तू आणि तो मी होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ख्रिसमस फेस्टिवलला 22 तारखेला जे सेवक येत आहेत, पास्टर विजय नाडर, तरुण सेवक, त्यांनी माझ्या नावाची भविष्यवाणी केली की परमेश्वर तुला निवडलेला आहे. तू प्रार्थना करतायस, तिथून कितीतरी अंतर होतं लांब, पण सांगितलं तू म्हणत आहेस की देवानं मला नावानिशी हाक मारावी. देव तुला नावानिशी हाक मारत आहे. त्याच वेळेला एक मोठा अग्नीचा अभिषेक माझ्यावर आला. मी देवाला शरण गेलो. देवाचं दर्शन मला प्राप्त झालं 97 ला. त्यानंतर लगेच महिनाभरात आयजीएमच्या ग्राउंडवरती पास्टर प्रकाश बल्लांची मीटिंगचं आयोजन झालं. त्यानंतर जीसस फिल्म मी दाखवू लागलो. सायकलीवरून स्वार्थ काम केलं. सेवा वाढत गेली. आशीर्वादित झालो. आणि आज मी तुम्हाला उभा आहे. दर्शन देणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. पण देव जेव्हा नावाने ओळखतो तेव्हा मी त्याच्या जवळ गेलं पाहिजे. हे परमेश्वर बोल म्हटलं पाहिजे. यांनी याचकानं सांगितलं, शमूएल बाळाला, तो तरुण होता, तू जाऊन झोप आणि म्हण, पुन्हा वाणी आली की म्हण, बोल परमेश्वरा तुझा दास ऐकत आहे. देवाच्या सेवकानं जे सांगितलं ते त्यानं केलं. काय आज तुम्ही देवाचा सेवक जे सांगतो ते तुम्ही करत आहात काय? का मनानं चाललेलं आहे? आई वडील सांगतात त्याप्रमाणे वागत आहात काय? नवरा सांगतो त्याप्रमाणे? किती त्रास त्या नवऱ्याला द्यायचा हो. तू सांगत आहे जरा व्यवस्थित बोल, वाग.
मी देवाचा शेवट तुम्हाला सांगतो, देवाचं दर्शन दूर नाही आहे. देवानं दर्शन देण्यासाठी येशू ख्रिस्त इम्मानुएलला पाठवलेला आहे. तो आजही तुमच्या घरामध्ये, मंडळीमध्ये, कामाच्या ठिकाणी आपलं दर्शन घेऊन उभा आहे. तो दर्शन देणारा येशू आहे. म्हणून म्हटलेलं आहे त्याला इम्मानुएल, म्हणजे आमच्या सान्निध्य देव. तो दर्शन देणारा आहे. तो वाणीच्याद्वारे बोलणारा देव आहे. कशासाठी तो दर्शन देतो? आमची वाढ करण्यासाठी आणि जे चुकीचं चाललंय थांबवण्यासाठी. शमूएला दर्शन कशासाठी दिलं? हे शमूएला, या एलियाजकाला सांग, तुझी मुलं व्यभिचार करत आहेत, तुझी मुलं देवाच्या आज्ञा मोडत आहेत, मांस खात आहेत तीर मारून. जेव्हा दर्शन दिलं तेव्हा एलियाजक म्हणतो शमूएलाला, तुला देवानं दर्शन दिलंय? हो दर्शन दिलं. काय बोलला ते सांग, लपवू नकोस. तो म्हणतो नाही, जर मला नाही सांगितलं तर देव तुझं किंवा माझं वाईट करू. शमूएल थरथर कापत होता. परमेश्वरानं शमूएलला काय सांगितलं होतं? या एलियाजकाला सांग, त्याची मुलं पापामध्ये आहेत आणि कितीही त्यानं प्रार्थना आणि यज्ञ केला तर आता ती वाचणार नाहीत. त्यानं अवधी दिला होता. परमेश्वर कशासाठी दर्शन देतो? देव एका व्यक्तीद्वारे घराण्याचं परिवर्तन तारण तर करतोच, पण शमूएला दर्शन, शमूएला म्हणण्याचं कारण की एलियाजक चांगला होता पण मुलं मात्र बिघडलेली होती. म्हणून एका तरुण बाळाद्वारे देवानं एलियाजकाला सांगितलं आणि एलियाजकानं, प्रियानो, त्याला दुःख झालं आणि त्याची मुलं ऐकली नाहीत आणि मरून गेली. परमेश्वरानं मोशेला कशासाठी दर्शन दिलं? आकाशातून परमेश्वरानं इस्रायल लोकांचा त्रास जुलूम पाहिला होता. माझे मी इस्रायल लोक, माझे आशीर्वादित लोक मिस्रामध्ये नाश पाहू नये ही देवाची इच्छा होती. आज या कुठल्याही देशातला कोणी माणूस असू दे बरं का, देव जाती धर्मावरून बघत नाही. या प्रत्येक राज्य, देश आणि प्रत्येकातली लोक आहेत ना, हे आपले भाऊ बहीण आहेत. देवाचे आपण सगळे लेकरं आहोत. भारतातले असो आणि कुठल्या देशातले असो, आपण एकमेकाला बघताना जाती धर्म बघतो. बायबल सांगतं मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो पण परमेश्वर अंतकरण तोलून पाहतो. प्रेज द लॉर्ड. आम्ही एकमेकाला रंगावरून, जातीवरून, नावावरून ओळखतो. परमेश्वर तसा नाही ओळखत. परमेश्वरानं प्रत्येकाला आपल्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे, आपल्याशी सदृश्य बनवलेलं आहे आणि कुणाचा नाश होऊ नये ही देवाची इच्छा आहे. कुठल्या आत्म्याचा नाश होऊ नये देवाची इच्छा आहे. मोशेला का निवडलं? की इस्रायल लोकांच्या सुटकेसाठी निवडलं. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्त या जगामध्ये सर्वांसाठी आला. कुष्ठाला शुद्ध केलं, मेलेला उठवलं, सगळं झालं. येशू मारला, पुरला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि मंडळ्या स्थापन केला आणि प्रभूनं जाताना वचन दिलं, पहा मी युगाच्या समाप्तीवर तुम्हावर आहे. तुम्ही यरूशलेम सोडून जाऊ नका, मंडळी सोडू नका. आणि प्रेषितांची मंडळी शिक्षणात, संगतीत, भाकर मोडण्यात, प्रार्थना करण्यात तत्पर राहू लागली. मंडळी 120ची 3000 झाली, 3000ची 5000 झाली आणि लोकांना भगवाना. अशा वेळेला सैतान काय झाला? एका व्यक्तीचा त्याला ताबा घेतला. तो कोण? शाऊल. जेव्हा मंडळीची संख्या वाढते, विश्वासाऱ्यांची भर पडते, तेव्हा सैतान काही लोकांना उभं करतो. आणि अशाच वेळेला एक मनुष्य, माझ्या प्रियानो, दिमिश्काच्या वाटेवरून चालला होता. त्याच्या हातामध्ये अधिकार पत्र होती की येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना पकडायचं, खोडात घालायचं आणि मारायचं. आणि जात असताना आकाशातून वाणी आली. प्रेषितांची कृत्ये, शेवटचं वचन वाचू आणि थांबणार आहोत. प्रेषितांची कृत्ये 9 अध्याय. परमेश्वरानं पहिल्यांदा शमूएलला म्हटलं, शमूएला. परमेश्वरानं मोशेला म्हटलं, मोशे. आणि या ठिकाणी परमेश्वरानं शाऊलाला म्हटलेलं आहे, शाऊला. प्रेषितांची कृत्ये 9 अध्याय 1 पासून 9 पर्यंत वाचा. शाऊल कसा होता बघा? देवाचं येशूचं दर्शन होईपर्यंत प्रभूच्या शिष्यांना धमकावणे, त्यांना घात करून मारणे फार असा, म्हणजे त्याला सैन पडत नव्हता कोणाला तरी मारल्याशिवाय. पुढं त्यानं प्रमुख याजकाकडे जाऊन धर्मसभास अशी अधिकाराची पत्र मागितली की बांधून आणावं, मारावं. पुढं पत्र मिळालीत
त्याला अधिकार मिळाला, ईश्वर विश्वास ठेवणाऱ्यांना मारण्याचा, शिष्यांना धमकावण्याचा मिळाला, आणि तो घेऊन ती पत्र निघालेला आहे. आणि मग ही पत्र ज्यानं दिलीत, देताना पण त्यानं पाहिलं होतं देवानं. प्रेज द लॉर्ड. आणि ह्याच्या हातून पुढे काय होणार आहे हे देवाला माहित होतं. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, आज तुमच्या हाती काय आहे? दुसऱ्यावर बॉम्ब टाकणारे आहेत ना, स्वतः बॉम्ब स्फोटमध्ये मरतात का जिवंत राहतात? माहित आहे तुम्हाला? जेव्हा स्वतः मनुष्य बॉम्ब बनून बनतो ते पण मरतात. आपण म्हणतो ना, मराठी साधी म्हण आहे, दुसऱ्याचं तोंड काळं करायला गेल्या आपलं हात काळं होतात का नाही? याचं असंच झालं. हा, हे दुसऱ्याला मारायला गेलाय, आता वरून चपटाका बसलाय चांगला. काय झालं? जाता जाता असे झाले की लोंढे साहेब काय झालं? निघाला इथनं. कुठं निघाला? असा पुढं पुढं निरामय हॉस्पिटल पासून पुढे निघालाय बिग बाजाराकडं. जाता जाता असे झाले की तुम्ही नाही, तुम्ही आता आलेला इकडं. हा, जाता जाता कुठे पोहोचला? हा, लालनगराजवळ पोहोचला. ये पुढं आला. हा, अकस्मात काय झालं? त्या शौलाच्या सभोवती, पण एकटा नाही बरं का, तो एकटा सगळ्यांना कसं मारणार? तोच एक गँग आहे. काय आहे? गँग आहे, शौलाचं गँग होतं. हा, त्याच्या सभोवती. कुठून? आकाशातून. इकडून तिकडून नाही बरं का, हे टॉर्च बिर्च बॅटरी बिट नव्हती. आकाशातून प्रकाश चमकला, तेव्हा तो भूमीवर पडला. अरे कसा पडला? भूमीवर पडला. जरा बॅटरी आम्हाला आली की असं होतं, वरून एवढा प्रकाश आला, भूमीवर पडलाच. प्रकाश आला आणि पडला. आणि त्याने अशी वाणी आपणावर बोलता ऐकली. फक्त प्रकाश आला नाही, एक वाणी आली, आवाज आला या शौलाकडं. आणि ती वाणी काय होती? शौला शौला. इथं पण 2 वेळा शमूएला शमूएला, मोशे मोशे. आता मात्र शावला शावला, तुला आता देव पावला. शावला शावला, तुला देव पावला का नाही देव? इथं देव पावलाय आता. हा, कुठला देव? टिकली मारलेला, इकडला तिकडला, वरचा देव पावला याला. प्रेज द लॉर्ड. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया. इकडला तिकडला देव पावत नाही, आणि इकडे तिकडं जाऊ पण नका देव पावल म्हणून. हा, मग दिल्लीचा असू दे, नाही गुजरातचा असू दे, हा, महाराष्ट्राचा असू दे, नाही तर कुठल्या तरी जुन्या गावाकडला असू दे. काही लोकांना गावाकडे जायची सवय असते. हा, तिकडे तर जाऊन बघूया, उलट्या पकाचं देऊन, हा, मोठ्या तोचीचं देऊन, आणि काहीतरी देऊन. हा, अशा बरोबर जायचं नाही, असं काही करायचं नाही. पावत नाही तो. हा, तुम्ही त्याला कापताय, तो तुम्हाला मग नंतर कापतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परवाच्या मीटिंगमध्ये मी गेलो होतो. हजारो लोक त्या मीटिंगमध्ये आले होते. पास्टर विल्यम मसीनी, आचार्य विकास मसी. जेव्हा विल्यम मसीनी सगळ्यांना भेटले आणि अचानक त्या गर्दीमध्ये मला पाहिलं, तर मला येऊन त्यांनी काय केली? मिठी मारली. सगळे बघत होते. अरे, सगळ्यांच्या हातात दिलं आणि हा माणसाला माझी मिठी मारलं. सगळ्यांच्या लक्षात आलं, इथं काहीतरी कनेक्शन दिसतंय. प्रेज द लॉर्ड. कनेक्शन म्हणजे जुने संबंध आहेत, काहीतरी कौटुंबिक संबंध आहेत. उगाच कोण पण कुणाला मिठी मारेल का? अमिताभ बच्चन निघालाय, सगळ्यांना हातात देतोय, आणि मलाच मिठी मारला अमिताभ बच्चन. मी त्याच्या कुठल्या तरी पिक्चरमध्ये काम केलं असेल तर मला तो ओळख दाखवेल. हो, मी काही करत नाही. प्रेज द लॉर्ड. माझा हिरो कोण आहे? तुमचा हिरो कोण आहे? प्रेज द लॉर्ड. तो येईल ना, तेव्हा तुम्हाला आणि मला एकदमच मिठी मारणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. अशी मिठी मारणार आहे ना. आता तुम्ही मिठीत आहे, परंतु तेव्हाची मिठीतून सुटणार नाही. प्रेज द लॉर्ड. आता हळूच मिठीतून येतात बघा बाहेर, जरासं इकडे आणि मिठीत यायचं. हा, माझ्या प्रियानो, त्याच्या मिठीत राहा, मग कुणाच्याही मुठीत राहणार नाही तुम्ही. प्रेज द लॉर्ड. सगळ्या गोष्टी तुमच्या मुठीत असतील. प्रेज द लॉर्ड. विल्यम मशीन मिठी मारली, सगळ्यांनी बघितली, काही लोकांनी फोटो काढले, मला पाठवले. त्यानंतर मी म्हटलं ओके थँक्यू, यू गो कंटिन्यू. म्हटलं नो नो, हात धरला माझा. मीटिंग त्यांचे, मी कसं जाणार स्टेजवर? काही मॅनर्स असतात, पाळायचे असतात, प्रोटोकॉल पाळायचे असतात. मुख्यमंत्री आले आमच्या गावाकडलेत म्हणून मुख्यमंत्री पुढे जाणं बरोबर नाही. नमस्ते साहेब म्हटलं पाहिजे, आहे का नाही? गप थांबायचं असतं. नाहीतर काही लोकांना सवय असते, आमच्या गावचं मुख्यमंत्री, आमचा विल्यम आहे म्हणून हां, असं पुढे जायचं नसतं दुसऱ्याच्या मीटिंगमध्ये. मग खाली बोलवलं की नाही, मग सण होणार नाही. बरोबर आहे का नाही? कोणीही कुठेही असू दे. हां,
आपण नाहीच म्हणायचं, पहिल्यांदा प्लीज तुम्ही जावा पुढे म्हणायचं. त्यांना स्वतःहून हात धरला पाहिजे. मी नाही म्हणून असा बोललो, ओ नो, कॅच केला मात. आणि मला दोन म्हटलं, यू आर माय ब्रदर, यू आर माय पार्टनर इन ख्राइस्ट. प्रेज द लॉर्ड. तुम्ही माझा बंधू आहात, तुम्ही ख्रिस्तामध्ये माझे सहभागी आहात. काय आहात? भागीदार आहात. प्रेज द लॉर्ड. भागीदार म्हणजे आम्ही काय व्यवसाय चालू केला नाही, पण इंग्लिशमध्ये त्याला तुम्ही आणि मी प्रभूचे सेवक आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग त्यांना सांगितलं, दोन पास्टरना, यांना माझ्याबरोबर स्टेजवर येऊ दे. काळजीपूर्वक ऐका. इंटरनॅशनल सिंगर माझ्यासारख्या सामान्य एका ब्रदरला, पास्टरना त्याने हात धरून वरती नेलं. कारण काय की मंडळी बरोबर त्यांचे संबंध आहेत. सियोन मंडळी बरोबर एक मंडळीचं नेतृत्व करून मी तिकडे गेलो. तिथं जाऊन मी सुवार्ता सांगितली. त्यांनी मला अनुभवलं, मला ओळखलं. आणि परमेश्वराने त्यांच्याने आमचे दृढ संबंध ठेवलेले आहेत. आणि त्यामुळं त्या संपूर्ण पहिल्या दिवसाच्या मीटिंगमध्ये उपासना करताना मी त्या ठिकाणी होतो. मी प्रभूला धन्यवाद देतो. सगळ्यांच्या व्हिडिओमध्ये मी दिसतोय. प्रेज द लॉर्ड. सुंदर गीत त्यांनी गायलं. तिथं मी गायलं होतं बघा ते, एक झलक में हो गई दीवानी. कुठलं गाणं ते? औरत सामरी, एक झलक में हो गई दीवानी औरत सामरी. ते संपूर्ण गाणं गीत त्यांनी खूप सुंदर नाचून गाऊन म्हटलं. नाही मग मी जरा इथं प्रॅक्टिस झालं तर मी पण असं असं करत होतो. संधी मिळाली देवाचा आनंद करण्याची, उपासना करण्याची. प्रियानो, एक देवाचा सेवक आम्हाला हात धरून योग्य ठिकाणी नेतो. मी तर म्हणतो, जो प्रभू येशू ख्रिस्त येईल तुमचा हात धरून तुम्हाला पुढे सार्वकालिक जीवनात गेल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. आज कदाचित कोणीतरी तुम्हाला मागं वळत असेल, आज कोणीतरी तुम्हाला ढकलत असेल, पण माझ्या बंधू, आज त्या परमेश्वरानं तुला नावानिशी हात मारलेला आहे. शमूएला शमूएला, मोशे मोशे, शाऊला शाऊला. शाऊल वाईट नव्हता, शाऊलाचा स्वभाव वाईट होता. आज तुम्ही आणि मी, तुमची माझे लेकरं वाईट नाहीये, परिस्थिती वाईट आहे, आसपासचं वातावरण वाईट आहे, चुकीचे मित्र वाईट आहेत. म्हणून आताच तुम्ही त्यांचा हात धरा, जगातून त्यांना बाहेर वळा. बायबल सांगतो, पेत्र म्हणतो, कित्येकास अग्नीतून ओढून काढून त्यांचं कारण साधा. जे नाशाकडे चाललेले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आज आम्ही सिरियस घेत नाही. आम्ही फक्त चमत्कारासाठी, आशीर्वादासाठी, भरभराटीसाठी जर चर्चमध्ये येत असेल आणि अजून नवऱ्याला सुवार्ता समजलेली नाही, आज पत्नीला सुवार्ता नाही, आईला समजली नाही, आणि आम्ही एकमेकाला बोट मोडून टाचा घासून जर कुणाला तरी शाप देत असेल आणि इथं येऊन चांगल्या साक्षीने स्तुती, सावध राहा. काही गोष्टी माझ्या कानावर येतात. इथं येऊन चांगली भक्ती करायची, स्तुती करायची, साक्षी द्यायची, आणि घरी जाऊन एकमेकाला शाप, शिव्या शाप, हात मोडून टाचा घासून सावध राहा. येणाऱ्या दिवसात जर तुम्ही नाही बदलला तर तुमचं मंडळीत नाव घेतलं जाईल, नाव घेतलं जाईल. हे ही बहीण, हा बंधू घरामध्ये शिव्या देतो. काल मी एक आनंदाची बातमी टीव्हीवर पाहिली. एका गावानं एक ग्रामसभेत ठराव केलेला आहे, या गावात कुणीही शिव्या द्यायचं नाही. किती जणांनी बातमी बघितली का? कुणी एकानं तर बघितली ना? प्रेज द लॉर्ड. रबा शाका रबा खाला रियांदाला. मी म्हणतो, इचलकरंजी गावात राहू द्या, चर्चमध्ये सियन मंडळीत एक ठराव करूया, ट्रस्टी मांडा मांडा मांडा. शिवी द्यायची नाही घरी जाऊन, ना सासूला द्यायची नाही, ना सुनाला द्यायची नाही, ना नवऱ्याला द्यायची नाही, ना बायकोला द्यायची नाही. तुम्हाला माहित नाही, मी लय शिवरा होतो गावात. एक नंबर शिवरा कोण तर मी. गावाकडे या कधी तर विचार, माझ्या गल्लीत भांडायला एक नंबर. शावला शावला, देव मला पावला, नाहीतर खालीच गेलो असं घसरगुंडी. वाईट आहे, वाईट पाप, वाईट. माझं जीवन मी जवळून पाहिलंय. अभ्यासात हुशार होतो, एक नंबर यायचा, सगळ्यामध्ये तरबेज, सगळं, पण हे वाईट होतं. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही स्वतःचं परीक्षण करा. गावाला जाऊन सांगू नका, आमचे पास्टर म्हणे अगोदर लय शिवरे होते, लय भांडकोरे होते. ही साक्षी माझी, काही कुठे जाऊन सांगू नका. मी आपलं गोपनीय म्हणून तुम्हाला इथं सांगतोय कॅमेऱ्यासमोर. प्रेज द लॉर्ड. पण 27 वर्षापूर्वी देवाने माझं जीवन बदललं. प्रेज द लॉर्ड. हॉस्पिटलमध्ये आज गेल्यानंतर एक वेगळा सन्मान आहे. लियाताईला माहित आहे. प्रार्थना करा म्हणतात, तुम्ही ड्युटीवर हजर राहा म्हणतात,
तुम्ही हे करा ते करा. स्वभाव बदलला, कामाची पद्धत बदलली, बोलण्याची पद्धत बदलली. सूड नाही, वाईट वागणं नाही, शिव्या देणं नाही, काम कुणाकडनं कसं करून घ्यायचं व्यवस्थित घेतो. प्रीतीनं गोडीनं होऊ द्या, घरामध्ये गोडीनं होऊ द्या. सासूबाई म्हणा, अहो तुम्ही जरा बसा, हो मी करते, तुम्ही शांत बसा, मी धुवून देते, तुम्ही नुसतं पुसून ठेवा ना. लावायचं कामाला पण गोड बोलून. प्रेज द लॉर्ड. मी लागलो इथं आणि बसल्या पलीकडे जाऊन, काय म्हणतेस ग, तिथून फेकून मारत्या. मग का ओढू नका झोपलेल्या, समजलं? शेपूट पण नका ने. कशाला पक्षी प्राण्यांना त्रास द्या. म्हातारी माणसं आता पक्ष प्राण्यासारखी आहेत हो. त्याला राग येतो. प्रेमानं बोला. आत्या कुठं आहे, आत या की, चहा ठेवलाय, आधी चहा पाजा, बुडवायला काहीतरी द्या आणि मग हाऊस कामाला लावा. माझ्याकडून शिका, मी प्रशिक्षण घेतो तुमचं, कसं कामाला लावायचं मला येतंय. प्रेज द लॉर्ड. काही लोकांना अजून समजलं नाही. यांनी सांगितलं जाऊन झोप, आवाज आला की मन बोल. परमेश्वरा तुझा दास घोरत पडलाय, बोल परमेश्वर, तूच बोल. 12 तास ड्युटी करून आला, याच्याद्वारे बोल. मला कधी झालंय हे, काय चाललंय, बोल बोल बोल. यहोवा तू सांग, यहूदा काय काय दे. हा ते गाणं वेगळं आहे आणि मराठीत एक वेगळं आहे. बोल यहूदा तू सांग, यहूदा सांग, माझ्या प्रभूचा घात का केला, सांग माझ्या प्रभूचा घात का केला. प्रभू मागतो पाणी पाणी, प्रभू मागतो पाणी पाणी. म्हणा की सरवडे. सांग माझ्या प्रभूचा घात का. शाऊला शाऊला माझा छळ का करतोस. येशू म्हणत आहे, आकाशातून प्रकाश पाठवून पालता पडलेला आहे मनुष्य, ज्याच्या हातामध्ये अधिकार होता, ज्याच्या हातामध्ये पत्र होती. काळजी पूर्वक ऐका शेवटची 2 मिनिटं. परंतु जेव्हा देवाचा प्रकाश येतो, देवाचं आत्मा वाणी येते, तेव्हा भल्या भल्यांची जबान बंद पडते, खाली पडतात. शाऊल कसा होता माहिती आहे? धार्मिक होता, यहुदी धर्मात पुढारी होता, हुशार होता, सगळं त्याला ज्ञान होतं. फक्त एकच गोष्ट कमी होती की जीवन देवाची त्याला ओळख झालेली नव्हती. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, आज तो परमेश्वर तुम्हाला बोलावत आहे नावानिशी. शाऊला शाऊला माझा छळ का करतोस. तुम्ही म्हणाल आम्ही कुठे येशूचा छळ करतोय. जर तुम्ही अजून स्वतःच स्वभाव बदलले नसेल, जर तुम्ही एकमेकाला दोष देत असाल, एकमेकावर घरात अत्याचार करत असाल, एकमेकावर अन्याय करत असाल, एकमेकाची उणी धुनी काढत असाल, तर तुम्ही ख्रिस्ताचा छळ करताय. येशू ख्रिस्ताने तुम्हाला तुमचं शरीर मंदिर बनवलंय. तुमच्या घरातल्या बहीण भावांना आपलं मंदिर बनवलंय. हॅलो, तुमच्या घरातले लोक तारण पावलेले आहेत, मंडळीतले लोक तारण पावलेले आहेत. आणि या तारण पावलेल्या लोकांविषयी जर चुकीचं बोलत असाल, चुकीचं वागत असाल, तर तुम्ही ख्रिस्ताचा छळ करत आहात. प्रेज द लॉर्ड. शाऊला शाऊला माझा छळ का करतोस. हे प्रभू वाच तेवढचं काय म्हणतो, माझा छळ का करतोस. तेव्हा काळजीपूर्वक काय काय लक्ष द्या. शाऊल म्हणाला, प्रभू तू कोण आहेस. तू प्रकाश पाठवलास, मी पडलो, तू वाणी बोललीस आणि मी ऐकून सुन्न झालो. तू कोण आहेस एवढा महान. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच हे सामर्थ्य, ही वाणी, हा धक्का, हे पाहत आहे. हा पहिल्यांदाच अनुभव होता. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, जेव्हा पहिल्यांदा आपलं एन्काउंटर होतं ना येशू बरोबर, थरकाप उडतो. माझ्या जीवनामध्ये जेव्हा पहिल्यांदा मला ख्रिस्ताचं दर्शन झालं, ख्रिस्त समजला, माझ्या प्रियानो किती वेळ मी रडत होतो. डीजीएस दिनाकरांच्या मीटिंग मध्ये 1998ला एका स्टेजच्या पाठीमागे जाऊन मी गळागळा रडत होतो. रेनार्ड बॉन्केच्या मीटिंग मध्ये पुण्यामध्ये जाऊन ज्या वचनाचं प्रगटीकरण केलं,
रडलो, पश्चाताप केला. ख्रिस्ती कुटुंबातून होतो, पण ख्रिस्त अनुभवलेला नव्हता, समजला नव्हता. बायबल वाचणं, प्रार्थना करणं, चर्च जाणं, ख्रिसमस एवढंच. पण जेव्हा देवाचं वचन प्रकाशासारखं आलं, देवाची वाणी आली, माझ्यामधला तो जुना स्वभाव, जुनं कठीणपण, जुन्या गोष्टी क्षणात कट करावा. देवाच्या वचनानं कट झालं माझं जीवन. पडलो, नम्र झालो, मी पश्चाताप करू लागलो. मला समजलं वाईट किती वाईट आहे, व्यसन किती वाईट आहे, पाप किती वाईट आहे, स्वभाव कठीण किती नाशाकडे नेतो. रडलो, पश्चाताप केला आणि प्रभूला शरण गेलो. आणि येशूला म्हणू लागलो त्यानंतर, प्रभू मला दर्शन दे, येशू माझ्याशी बोल, येशू मला दर्शन दे, मला सोडू नको, मला टाकू नको. त्यानंतर महिना 2 महिना माझ्या प्रार्थना फक्त ह्याच होत्या की येशू मला दर्शन दे, येशू माझ्याशी बोल, येशू मला उपयोगात आण, मला मरू देऊ नको, मला तू आशीर्वादित कर, मला आयुष्य वाढून दे, मला निरोगी निर्दोष ठेव, काळजीपूर्वक काही का. पश्चाताप केल्यानंतर दर्शन मागू लागलो, प्रगटीकरण मागू लागलो, सहवास मागू लागलो. येशू माझ्याबरोबर राहा, मला सोडून जाऊ नको. आणि मग जो आजार, जे पाप, जी भीती मरणाची आपोआप निघून गेली. माझ्या जीवनामध्ये अंधकार होता, अज्ञान होतं, तणाव, झोप लागायची नाही, भीती वाटायची, अनेक गोष्टी होत्या की माझा थरकाप उडायचा. सैतान कधी कधी मनुष्याला त्याचा आनंद, त्याचा आरोग्य, त्याचा आशीर्वाद उपभोग देत नाही. हॅलो, काळजीपूर्वक काही का. आज तुम्हाला वाटत असेल माझ्याजवळ पैसा भरपूर आहे, मला काही कमी नाही, मी देखणं आहे, मी सौंदर्य आहे, मला सुरकती पण अजून पडलेली नाही, माझ्याकडे भरपूर चांगले क्रीम आहेत, माझ्याकडे भरपूर चांगले डाय आहे, माझ्याकडे दागिने आहेत, साड्या आहेत, कपडे आहेत. हॅलो, या गोष्टी आयुष्य वाढवणार नाही आहेत. हॅलो, जेव्हा परमेश्वराचं वचन येतं ते जीवन घेऊन येतं. जेव्हा परमेश्वराचा प्रकाश येतो तो अभिषेक घेऊन येतो. मग कपडे कमी असू देत, पैसे कमी असू देत, छोटं घर असू दे, परमेश्वर तुमचं आयुष्य वाढवतो. पहिल्यांदा काय वाढवतो? आयुष्य वाढवतो, अभिषेक वाढवतो, ज्ञान वाढवतो, सामर्थ्य वाढवतो. आणि मग तुम्ही त्या ज्ञानानं, सामर्थ्यानं जसं जसं प्रार्थना, भक्ती करू लागता, शब्दात पाहू लागता, आणि मग परमेश्वर जसं म्हणतो, प्रथम तू माझं राज्य आणि धार्मिकता मिळव, चांगल्या गोष्टी तुझ्या पाठीस देव देऊ लागतो. आज मी माझ्या जीवनामध्ये ख्रिस्त पहिल्यांदा प्राप्त करून घेतला, आणि मग आता मला ख्रिस्त हा धनलाभ, जीवन हा धनलाभ, आणि सगळ्या भौतिक गोष्टी माझ्या भोवती आहेत, माझ्यामध्ये आहेत. तुम्ही माझ्यासाठी आहात, ही माझी संपत्ती. माझ्या बहीण भावानो, तुम्ही एकटं नाहीये, पण जर मंडळीत येणार नाही, प्रार्थना करणार नाही, कुटुंबाला विश्वासू राहणार नाही, देवाबरोबर विश्वासू नाही, सेवकाबरोबर, एकमेकाबरोबर, तर सगळं असून तुम्ही उणे आहात तुम्ही. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, जो आपणासाठी द्रव्य संचय करतो, द्रव्य म्हणजे पैसे, जो आपणासाठी द्रव्य संचय करतो आणि देवविषयक बाबतीत धनवान नाही, तर तो तसाच आहे. देवाच्या वचनात काय लिहिलंय? जो आपणासाठी धन संचय करतो, पण तो देवाविषयीच्या गोष्टीबाबत नाही, जागरूक नाहीये. वचन कुठलं कुठं आहे माहित नाही, तारणाविषयी माहित नाही, पश्चातापाविषयी माहित नाही, येशूविषयी माहित नाही, सार्वकालिक जीवनाविषयी माहित नाही, प्रार्थना कशी करायची, भक्ती करायची, गाणी पाठ नाही, मंडळीच्या शब्दांमध्ये भाग नाही, तर तुमच्याजवळ पुष्कळ धन असून पण ऊन आहात तुम्ही, ऊन, रिकामे आहात तुम्ही, रिकामे. म्हणून परमेश्वरानं जरी तो सासऱ्याची मेंढ राखत होता, परंतु परमेश्वर त्याला दर्शन दिलं, कारण तो प्रामाणिक होता. परमेश्वर त्याला अधिकार दिला, परमेश्वर त्याला निवडलं, आणि मेंढर राखणाऱ्याला इस्रायल लोकांना फारोच्या तावडीतून सोडवणारा बनवलं. प्रेज द लॉर्ड. तांबडा समुद्र दुभागणारा बनला. आज तोच ख्रिस्त तुमच्यामध्ये, तुमच्या लेकरामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, मंडळीमध्ये विलक्षण गोष्टी पाहत आहे, करण्यास तयार आहे. पण काय तुम्ही त्याच्या दर्शनासाठी मोशेसारखं देवाकडे वळलेला आहात काय? मोशे आपल्या पायातलं जोड काढ. तुम्ही जोड काढलेलं आहे काय? अमंगळ गोष्टी, अज्ञानाच्या गोष्टी, कठीण गोष्टी, स्वभावातल्या गोष्टी, अबोला सोडलेला आहे काय?
जेव्हा मोशेनं जोडे काढले, कारण परमेश्वर म्हणतो ज्या भूमीवर तू उभा आहेस ती पवित्र आहे. ज्या मंडईत आम्ही येतो ही देवाची मंडई आहे. बाहेर सगळं सोडून यायचं आहे. जेव्हा आम्ही मनातलं शरीरातलं एकमेकाविषयी बाहेर सोडून येतो तेव्हा इथं दर्शन आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आपल्या मंदिरात आहे. सर्व धरिते त्याच पुढे स्तब्ध राहो. जेव्हा मोशेनं जोडे काढले तेव्हा देवाने त्याला दर्शन दिलं. जेव्हा शमूएल म्हणाला बोल तुझा दास ऐकत आहे, जेव्हा तुम्ही म्हणाल परमेश्वरा बोल तुझी इच्छा माझ्यासाठी माझ्या परिवारासाठी काय आहे. आज काही लोक निवांत आहेत. होईल व पोरांची लग्न, होईल व घर, लागला नोकरी, सगळं काय त्याला कळत नाही, त्याला समजत नाही. त्याने काय झोपला येतो. त्याला म्हणायला पाहिजे परमेश्वरा बोल, माझ्या मुलांविषयी बोल, माझ्या कुटुंबाविषयी बोल येशू, माझ्याविषयी बोल येशू. मी खूप राबलो प्रभू, आता मला हे हवंय प्रभू, मी काय करू. प्रार्थना करा. यांनी याचका त्याला शिकवलं. तू म्हण, जेव्हा देव तुला म्हणे शमूएला म्हण बोल तुझा दास ऐकत आहे. आज मंडळी हो तुम्ही म्हणा येशूला येशू बोल, मी तुझं मूल, मी तुझा दास ऐकू इच्छित आहे. माझ्या कुटुंबासाठी बोल, माझ्या मंडळीसाठी बोल, माझ्या पास्टरांसाठी बोल, माझ्या मुलांसाठी बोल. तो बोलणारा देव आहे, तो बोलणारा देव आहे. पण आज आम्ही वाचा बंद केलेले आहे. म्हणत नाही घरी गेल्यानंतर. आम्ही फक्त ऐकणारे आहे, बोलणारे कमी आहे. नको ते बोलायला अधिक पुढे आहे. आज देवाच्या दासानो विश्वासणाऱ्यानो मी नम्रपणे सांगतो येशू दर्शन देणारा देव आहे. येशू बोलणारा देव आहे. तुम्ही त्याच्या जवळ आणि म्हणा प्रभू माझ्याशी बोल. मोशेसारखं म्हणा प्रभू तू कोण आहेस. मी जो असावयाचा तोच असणार हे माझं नाव आहे. मी तुझ्या पूर्वजांचा अब्राहमाचा इसाकाचा याकोबाचा देव आहे. प्रभू जर मला विचारलं तर मी काय सांगू. तू त्यांना सांग मी जो असावयाचा तोच असणार. देवाने नाव पण त्याला दिलं. देवाने काठी दिली, अधिकार दिला. येशू ख्रिस्ताने प्रार्थनेची काठी तुम्हाकडे दिलेली आहे. भक्तीचा अधिकार दिलेला आहे. येशू ख्रिस्ताने तुम्हाला सामर्थ्य दिलेलं आहे, जीवन दिलेलं आहे. वापरा वापरा. मोशे मोशे प्रार्थना करत काय बसलास. काठी मार. काठी मारायला काठी मारली, समुद्रात दुभागला. पुढे गेले ते. इकडे लक्ष द्या. तुमच्याद्वारे तुमचं कुटुंब तारलं जाईल, तुमच्याद्वारे तुमचे नातेवाईक तारले जातील, मंडळी पुढे जाईल. पण आम्ही काठी टेकायसाठी वापरतोय. म्हातार होईपर्यंत देवाने दिलेली काठी टेकतोय स्वतःसाठीच फक्त. हॅलो, काठी टेकायसाठी नाही आहे, काठी वापरायसाठी आहे. प्रेज द लॉर्ड. ही काठी आहे, प्रार्थना काठी, बायबल काठी आहे. माझ्या प्रियानो, शाऊला माझा छळ का करतो. शाऊल पालता पडला, आंधळा झाला. आणि मग हनन्याला देवाने दर्शन दिलं, जा त्या घरी आणि तिथं त्याच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करतो. हनन मध्ये वाव शाऊल तिकडं नको माझं पडायला पाऊल. तू किती वाईट माणूस आहे, किती मी ऐकून नाही, नुसतं जवळ गेल्यावर काय होईल. घाबरून होतं सगळं शाऊलाला. परमेश्वर म्हणतो मी त्याला दर्शन दिलंय. तो माझ्यासाठी निवडलेलं पात्र आहे. तू फक्त जा. त्यानं अनेकांची डोकी फोडली असतील, आता तू त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हनन्याने जाऊन शाऊलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला तो आंधळा होताना खपली पडली, त्याला डोळं झाला. त्याला उठून अन्न खाल्लं, शास्त्र वाचलं, पश्चाताप केला, बाप्तिस्मा घेतला आणि तो शाऊलाचा पाऊल झाला. आणि या पाऊलाच्या हातून परमेश्वरानं असाधारण चमत्कार केले. त्याच्या सावलीनं पण लोक बरे व्हायला लागले. प्रेज द लॉर्ड. आज आमची सावली इकडे पडते का इकडे कुठं आम्हालाच काय माहित नाही, नुसतं पळतोय आम्ही. प्रेज द लॉर्ड. त्याच्या अंगावर आणून कपडे लोक ठेवत होते आणि लोकांचे कपडे ठेवले, इतकं बरं झालं. त्याला मारून जरी त्या खोडव्यात घालून त्याला पण ठेवला होता. लोकांना खोडव्यात ठेवणारा माणूस एकदा त्याला खोडव्यात ठेवला. दोष काही नव्हता, फक्त एका बाईला म्हणाला होता हे पिशाच्या हिच्यातून निघ. ते निघून गेलो आणि ह्याला पकडून टाकलं खोडव्यात. पण त्यानं काय केलं, उपासना केली आणि तुरुंगाचे दरवाजे उघडले. प्रियानो, शाऊलाचा पाऊल झाला. पाऊलाच्या हातून असाधारण चमत्कार घडले. या आज आपण आपले डोळे बंद करूया. आपले डोळे बंद करा. कोणी कोणाशी बोलू नका. थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ग्लोरी टू गॉड. परमेश्वर म्हणतो तुम्ही माझा कळप आहात, तुम्ही माझे स्वतःचे निवडलेले लोक आहात. प्रियानो, ज्या परमेश्वरानं मोशेला दर्शन दिलं,
तोच परमेश्वर तुम्हाला दर्शन देण्यासाठी तयार आहे. ज्या परमेश्वरानं शमूएलला दर्शन दिलं तो परमेश्वर आज तुमचे नाव घेऊन हाक मारत आहे. ज्या परमेश्वरानं शाऊलाला आकाशातून दर्शन दिलं त्याचं जीवन तर बदललंच, पण छळ करणारा सेवा करणारा बनला. आज तुम्ही स्वतःचं परीक्षण करा. तुम्हाला खात्री करून घ्या की परमेश्वर तुम्हाला नावानिशी ओळखत आहे. तुम्ही त्याच्यापासून पळू नका. देवाने योनाला पण निवडलं होतं. योना पण योना दिलेल्या जबाबदारीपासून पळाला, पण देवापासून तो पळू शकला नाही. तो स्वतः म्हणतो परमेश्वर मी तुझ्यापासून कुठे जाऊ? वर तू आहेस, खाली तू आहेस, समुद्रात तू आहेस. आज माझ्या बंधू आणि बहिणीनो, जे येशू ख्रिस्तानं तुम्हाला पापांची क्षमा केली, तुमचे व्याधी बरे केले, तुमचं कृपेनं तारण केलं, तुमच्या घराण्याचं तारण केलं, तुमच्या हाताला काम नोकरी धंदा दिलेला आहे आणि मंडळी तुम्हाला आपले अवयव करून ठेवलेले आहे. मेंढर कळप का त्याच्या समक्षतेपासून दूर पळता? 6 दिवस कष्ट पडा, 7वा दिवस शब्बात म्हणून पाळा. रोज लोकांबरोबर संवाद करा, पण देवाबरोबर रोज सकाळी संवाद करा. जगाच्या सगळ्या मीडियाचं वाचन करत असाल, पण शास्त्र हे ख्रिस्ताचं वचन आहे, त्याचं वाचन करा. तो अग्नीद्वारे बोलणारा ख्रिस्त आहे. तो आकाशातून प्रकाश पाठवून बोलणारा देव आहे. असं तुम्हाला नावानिशी ओळखत. येशू आज तुम्हाला नावानिशी ओळखत आहे. कुणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही. सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करा. आजचा संदेश फक्त एक वचन म्हणून नाही, हा जीवनी मानणं आहे तुमच्या आणि माझ्यासाठी. येशू आज तुम्हाला बोलावत आहे, तुमचं नाव घेऊन बोलावत आहे. आज येशूचा प्रकाश तुम्हाकडे आलेला आहे. येशू ख्रिस्ताचा आत्मा तुमच्यावर आज आलेला आहे. बस झालं जगात उड्या मारणं, जगाच्या चालीरीती पाहणं. ज्या येशूने तुमची भेट घेतली तो देव आहे. ज्याने तुमच्या अश्रू पुसले तो ख्रिस्त आहे. ज्याने तुम्हाला तारण दिलं तो देव आहे. त्याची सेवा करा, सेवा करा. शमूएलानं देवाची सेवा केली, मोशेनं देवाची सेवा केली, पाऊलानं देवाची सेवा केली. एकच आयुष्य आहे, आपण एकमेकांची सेवा करतो, परंतु देवाची सेवा आपण करत आहोत काय? देवाची सेवा करणं म्हणजे येशूची सुवार्ता सांगणं, एकमेकांसाठी प्रार्थना करणं, साक्षीचं जीवन जगणं, तुमच्या माझ्या जीवनात केलेली सत्कृत्य लोकांना सांगणं. स्वर्गातल्या येशू ख्रिस्ता, आपण आपल्या जागेवर उभं राहूया. स्वर्गातल्या येशू ख्रिस्ता, सर्वांनी गा. करीतो आम्ही आराधना.